नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्षदीप अकॅडमीमध्ये तुमच्या सर्वांचं सहर्ष स्वागत. मित्रांनो, या अगोदर आपण 1 ते 100 आणि नंतर 101 ते 200 असे आपण 2 लेक्चर घेतलेत, बरोबर ना. 200 पर्यंत प्रश्न बघितले. आता आपल्याला बघायचे पुढचे प्रश्न, किती 201 ते 300 पर्यंतचे प्रश्न बघा. 201 ते 300 पर्यंतचे. माझा एक प्रामाणिक हे की आपण ऑप्शनचं जेवढी माहिती देता येईल तेवढी माहिती घेऊया, जे तुम्हाला त्याच्या रिलेटेड ते पण माहिती तुम्हाला भेटणार आहे. फक्त तुम्ही नवीन असाल तर चॅनल लाईक सबस्क्राईब करून ठेवायचे आणि मित्रांना आपल्या व्हिडिओची लिंक शेअर करायची. ओके, ठीक आहे. तुम्हाला याची PDF पण भेटणार आहे. बघा, लोकटक सरोवर हे कोणत्या राज्यामध्ये? आंध्र प्रदेश, मेघालय, मणिपूर आणि सिक्कीम. तर लोकटक जे सरोवर आहे हे मणिपूर राज्यामध्ये स्थित आहे. लोकटक कुठे? तर मणिपूर या राज्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. कोणी पहिली कापड गिरणी सुरू केली? कावजी दावर, जमशेदजी टाटा, मोरारजी गोकुळदास आणि खटाव माकनजी. तर तुमच्या म्हणजे माहिती असेल तर हरकत नाही, पण नसेल तर पहिली जी कापड गिरणी आहे ती कावजी दावर यांनी सुरू केली. बरं, केव्हा सुरू केली होती? 1854. जसं आपण मागील प्रश्नांना इमेज आपण घेतलेला आहे तसं ह्या प्रश्नांना पण घेतलंय. का? तर तुम्हाला लवकर लक्षात येईल आणि तुमच्या ना म्हणजे इमेज असली का लक्षात राहतं माणसाला, बरोबर ना. त्यानुसार बघा, हे कावजी दावर यांनी पहिली कापड गिरणी सुरू केली होती. हा इथे फोटो. आणि स्थापना कधी झाली होती? तर 7 जुलै 1954 ला स्थापना झाली. 7 जुलै 1954 ला, सॉरी 1900 नाही, 1854. हा, मी चुकून बोलले गेला. 1854 ला. याचे संस्थापक कोण आहे? कावजी नानाभाई दावर हे आहेत. आणि या कापड गिरणीचं नाव काय दिलं होतं? तर बॉम्बे स्पिनिंग अँड विईंग कंपनी. काय? तर बॉम्बे स्पिनिंग अँड विईंग कंपनी या कंपनीचं नाव दिलं कापड गिरणीचं. आणि स्थान जर विचारलं मुंबईमध्ये, ज्यांनी मुंबईला अर्ज भरलेला आहे त्यांच्यासाठी महत्वाचं आहे का ताडदेव मुंबई. जर तुम्हाला ठिकाण जर विचारलं तर माहिती असू द्या, ताडदेव मुंबई या ठिकाणी ही गिरणी स्थापन केली होती. ओके, आणि हे लक्षात असू द्या. नेक्स्ट, सुचेता दलाल या पत्रकार कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे? अर्थशास्त्र, कृषीशास्त्र, सिनेजगत, हवामान बदल. तर सुचेता दलाल ह्या ज्या पत्रकार आहे ह्या अर्थशास्त्राशी निगडित आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट, राष्ट्रीय क्रीडा दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 29 ऑगस्ट, 26 जुलै, 16 डिसेंबर, 5 डिसेंबर. याचं योग्य उत्तर काय असणार आहे? राष्ट्रीय क्रीडा दिन जो आहे तो राष्ट्रीय क्रीडा दिन 29 ऑगस्ट रोजी साजरा केला जातो. तेव्हा तर 29 ऑगस्टला साजरा केला जातो. ठीक आहे. आता कोणाच्या जन्मदिनी हा साजरा केला जातो किंवा याची सुरुवात केव्हा झाली, बरोबर ना, हे माहित असणं गरजेचं आहे. याच्याबद्दल आपण अधिकची माहिती जाणून घेऊ. राष्ट्रीय क्रीडा दिन. बघा, आपले भारताचे महान हॉकीपटू ज्यांना आपण हॉकीचे जादूगार म्हणतो असे मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिनी हा काय तर आपला जो क्रीडा दिन आहे तो बनवला जातो. केव्हा आहे त्यांचा जन्म? केव्हा झाला बघा, 29 ऑगस्ट 1905 ला जन्मदिन झाला. त्यांना काय म्हणतात? हॉकीचे जादूगार असं देखील म्हणतात. त्यानंतर महत्वाचा प्रश्न आहे, मुंबई लोहमार्गाला विचारलाय किंवा पुणे लोहमार्गाला आला होता हा 2019च्या भरतीला. भारताला 1928, 1932, 1936 म्हणजे सलग 3 ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक जिंकून देण्यात त्यांची महत्वाची भूमिका होती. बघा, आपल्या भारताला 1928 ला, 32 ला आणि 36 ला ऑलिम्पिक मध्ये सुवर्ण पदक त्यांनी जिंकून दिलं होतं. त्यांच्या कारकिर्दीमध्ये 400 पेक्षा जास्त गोल केले. त्यांच्या स्मरणार्थ 2012 पासून हा दिवस अधिकृतपणे राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून बनवला जातो. केव्हा? तर 29 ऑगस्ट. ओके, लक्षात असू द्या. पहिले राजीव गांधी खेलरत्न नाव होतं, नंतर शासनाने चेंज केलं आणि आता काय तर राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून त्याचं नामकरण झालेलं आहे. मेजर ध्यानचंद हॉकीचे जादूगार. ओके, हे क्रांतिकारक चाफेकर बंधूंचं जन्मस्थान आहे. कोणतं? बघा, पिंपरी चिंचवड, लोणी आणि खेड. पिंपरी वेगळं शहर आहे, चिंचवड वेगळं आहे, लोणी आणि खेड. तर क्रांतिकारी चाफेकर बंधू यांचं जे जन्मस्थान आहे ते चिंचवड आहे. यांनी काय केलं होतं? कोणाची हत्या केली ती चाफेकर बंधूंनी? तर मेजर जो आपला याचा प्लेग कमिशनर होता, प्लेग कमिशनर रँड याची हत्या केली होती. प्लेग कमिशनर रँड याची हत्या केली होती चाफेकर बंधूंनी 1897 ला केली होती. ओके, लक्षात असू द्या. नेक्स्ट,
डेक्कन सभा या संस्थेची स्थापना कोणी केली? सरस्वतीबाई जोशी, आत्माराम पांडुरंग, न्यायमूर्ती रानडे आणि दादोबा पांडुरंग. तर बघा, डेक्कन सभेची स्थापना, डेक्कन सभा या संस्थेची स्थापना सरस्वतीबाई जोशी यांनी पण नाही, आत्माराम पांडुरंग यांनी पण नाही, दादोबा पांडुरंग यांनी पण नाही, तर न्यायमूर्ती रानडे यांनी केली होती. मग केव्हा केली होती आणि त्याबद्दल अधिकची माहिती काय आहे ती पण बघा आता. बघा, स्थापना कधी केली? 31 ऑक्टोबर 1896 ला. डेक्कन सभेची स्थापना 31 ऑक्टोबर 1896 ला केली. पुणे सार्वजनिक सभा या संस्थेमध्ये जहाल आणि मवाळ या विचारसरणीच्या नेत्यांमध्ये मतभेद निर्माण झाले होते. लोकमान्य टिळकांच्या नेतृत्वाखाली जहाल गटाचे वर्चस्व वाढल्यानंतर मवाळ विचारसरणीच्या नेत्यांनी जसे की न्यायमूर्ती रानडे यांनी, गोपाळकृष्ण गोखले यांनी आपली स्वतंत्र संघटना म्हणून डेक्कन सभेची स्थापना केली होती. बघा, जहाल आणि मवाळ असे दोन गट पडले होते, बरोबर ना. मग रानडे जे होते हे काय होते? मवाळ गटाचे होते. मग त्यानंतर जेव्हा जहाल गटाचं वर्चस्व वाढलं, वर्चस्व वाढल्याच्या नंतर मवाळ विचार सरणीचे जे नेते होते यांनी काय केलं? तर डेक्कन सभेची स्थापना केली 31 ऑक्टोबर 1896 ला. ओके, सनदशीर मार्गाने राजकीय सामाजिक सुधारणांचा पाठपुरावा करणे हा त्याचा उद्देश होता. हे काही गरजेचं नाही आपल्याला. गोपाळकृष्ण गोखले सभेचे पहिले सचिव म्हणून तर गोपाळकृष्ण गोखले यांनी काम पाहिले होते. या सभेचे पहिले सचिव कोण होते? तर गोपाळकृष्ण गोखले आणि हे आपले रानडे. नेक्स्ट, त्याच्यामध्ये आणखीन आहे माहिती. बघा, सरस्वतीबाई जोशी यांनी काय केलं होतं? 1871 मध्ये पुण्यामध्ये स्त्री विचारवरती स्थापना केली. सरस्वतीबाई जोशी यांनी काय केलं? 1871 मध्ये पुण्यात स्त्री विचारवरती ही संस्था स्थापन केली. आत्माराम पांडुरंग यांनी 1867 मध्ये मुंबईत प्रार्थना समाज स्थापन केला. आत्माराम पांडुरंग हे कसं लक्षात ठेवायचं माहिती का? आपण प्रार्थना करतो, बरोबर आहे की नाही? आपण काय करतो? प्रार्थना करतो, मी पोलीस झालो पाहिजे. मग कुठनं करायचे? आत्मेपासून करायचे, म्हणजे आत्माराम पांडुरंग. किती वेळा करायची? 1867 वेळा करायची. 1867 वेळा. म्हणजे काय होतं? लक्षात ठेवायला सोपं जातं. प्रार्थना कुठनं केली? आत्मेपासून. किती वेळा केली? 1867 वेळा. म्हणून ते योग्य उत्तर. त्यानंतर दादोबा पांडुरंग यांना मराठी भाषेची काय म्हणतात रे? मराठी भाषेची पाणिनी म्हणतात. कोणाला? दादोबा पांडुरंग यांना. त्यांनी परमहंस सभेची स्थापना केली होती. बघा, परमहंस सभेची स्थापना. नेक्स्ट, खालीलपैकी कुठली वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणारी संस्था पुण्यामध्ये नाही म्हणलेले? पुणे जिल्ह्यामध्ये नाहीये अशी कोणती संस्था आहे जी वैद्यकीय क्षेत्रात संशोधन करणारी संस्था पुण्यात नाही? नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट, इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी, कृत्रिम अवयव केंद्र आणि इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ही जी संस्था आहे पर्याय क्रमांक 4 ही संस्था पुण्यामध्ये नाही. बाकीच्या तिन्ही पण संस्था या काय तर पुणे जिल्ह्यात आहे. जसं की नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट, इंडियन ड्रग रिसर्च लॅबोरेटरी, कृत्रिम अवयव केंद्र. फक्त ही चौथी जी आहे इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ रिसर्च इन रिप्रोडक्टिव्ह हेल्थ ही नाहीये. नेक्स्ट, आदिवासी भागातील माता मृत्यू आणि अर्भक मृत्यू कमी व्हावेत यासाठी राज्यातील 15 जिल्ह्यांत 1995-96 पासून एक योजना राबवली. 95-96 पासून एक योजना राबवली जात आहे. त्या योजनेचं नाव काय म्हणलेलं आहे? बघा, आदिवासी भागात माता आणि मृत्यू आणि जे काही लहान बालक आहे यांचा मृत्यू कमी होण्यासाठी राज्यामध्ये 15 जिल्ह्यांत 1995-96 ला एक योजना आहे. त्या योजनेचं नाव काय? नवसंजीवनी योजना, महात्मा फुले जीवनदायी आरोग्य योजना, मिशन इंद्रधनुष्य योजना, यापैकी नाही. त्याचं योग्य उत्तर काय? नवसंजीवनी योजना. पर्याय क्रमांक 1 नवसंजीवनी योजना हे त्याचं बरोबर उत्तर आहे. नेक्स्ट, जागतिक आरोग्य संघटनेचं मुख्यालय कोणत्या ठिकाणी? बघा, महत्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे, बऱ्याचदा पेपरला विचारला गेला आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हणजेच कोणती? तर WHO. काय म्हणले? मुख्यालय म्हणले पॅरिस फ्रान्स, रोम इटली, व्हिएन्ना ऑस्ट्रिया, त्यानंतर जिनिव्हा स्वित्झर्लंड. तर WHO याचं जे मुख्यालय आहे जिनिव्हा स्वित्झर्लंडला आहे. मग WHO ची स्थापना केव्हा झाली किंवा जो दिवस आहे स्थापनेचा 7 एप्रिल हा काय म्हणून बनवला जातो त्याबद्दल माहिती जाणून घ्या. किंवा त्याचे महासंचालक कोण आहे? तर WHO ची स्थापना 7 एप्रिल 1948. बघा, ही WHO संघटना आहे. ते तुम्हाला इमेज दिली. ओके, त्यानंतर 7 एप्रिल, जो 7 एप्रिल आहे हा कोणता दिवस आहे तुमचा? तर जागतिक आरोग्य दिन आहे.
7 एप्रिल कोणता आहे? जागतिक आरोग्य दिन. याचं मुख्यालय कुठे? जिनिव्हा, स्वित्झर्लंडला. मुख्यालय कुठे? जिनिव्हा, स्वित्झर्लंड. जो प्रश्न विचारला गेलाय, सदस्य देश किती सध्याला? 194 आहे. ओके, 194 सदस्य देश आहे. याचे महासंचालक कोण आहे? तर डॉक्टर टेड्रॉस अॅधनॉम ही त्याचे कोण आहे? तर महासंचालक आहे. महत्वाची नोंद काय का भारताच्या सौम्य स्वामीनाथन, भारताचे जे सौम्य स्वामीनाथन आहे हे या संस्थेमध्ये मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काम पाहिलेले आहे त्यांनी. ओके, जे भारताचे सौम्य स्वामीनाथन आहे हे तिथं मुख्य शास्त्रज्ञ म्हणून काय तर काम पाहिलेले आहे. याच्यामधले सगळे पॉइंट महत्वाचे. स्थापना पण महत्वाची. 7 एप्रिल कोणता दिवस आहे तो पण महत्वाचा. मुख्यालय, सदस्य देश, महासंचालक सगळे लिहून घ्या वहीमध्ये किंवा प्रश्नपत्रिकेवर. मला वाटत नाही एवढी जागा असेल प्रश्नांना, त्यासाठी कुठेतरी लिहून घ्या. नेक्स्ट, खालील पैकी क्षेत्रफळाच्या दृष्टीने कोणता उतरता क्रम बरोबर आहे? राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश. उत्तर प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश. राजस्थान, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश. आणि उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, मध्य प्रदेश आणि राजस्थान. तर सर्वाधिक क्षेत्रफळ कोणत्या राज्याचं आहे? राजस्थान. मला फक्त पहिले 3 माहिती आहे. त्यानंतर दुसरा कोणता आहे? मध्य प्रदेश. ओके, तिसरा कोणता आहे? महाराष्ट्र. मग बघा ह्या तिघांचा क्रम दिसतोय का? राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र पहिलाच आहे. ओके, असा क्रम आहे का कुठे? नाहीये ना. आणि मग चौथा कोणता आहे? तर उत्तर प्रदेश. चौथं कोणतं आहे? उत्तर प्रदेश. म्हणून पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पर्याय क्रमांक 1 हे काय तर त्याचं योग्य उत्तर. नेक्स्ट, अझरबैजान या देशाची राजधानी असणारे शहर कोणतं? अझरबैजानची बाकू, जेरुसलेम, तेहरान, तेल अवीव. बघा अझरबैजान ह्या देशाची राजधानी कोणती आहे? तर बाकू आहे. बाकू. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर आहे. अझरबैजानची राजधानी काय? तर बाकू. मुंबई हे कोणत्या रेल्वे झोनचं मुख्यालय आहे? मुंबई. फक्त मध्य रेल्वे, मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे, फक्त पश्चिम रेल्वे आणि उत्तर रेल्वे. तर मुंबई जे आहे तर मुंबई या ठिकाणी 2 झोन आहे. मुंबई या ठिकाणी किती रेल्वेचे? तर 2 झोन आहे. 2 कोणते 2 झोन आहे? एक आहे तुमचं मध्य रेल्वे, मध्य रेल्वे ज्याला आपण म्हणतो CSMT म्हणजेच काय? छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल. त्यानंतरचा आहे पश्चिम रेल्वे, पश्चिम रेल्वे. इथे आहे तुमचं चर्चगेट, चर्चगेट या नावाने ओळखलं जातं आणि याला नवीन नाव दिलेले आता CD देशमुख. CD देशमुख जे RBI चे गव्हर्नर होते, चिंतामणराव देशमुख. ओके, असे 2 झोन आहे. म्हणून पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. मुंबई हे कोणत्या रेल्वेचे? तर मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे. ओके, कन्सेप्ट क्लिअर. नेक्स्ट, मी वनवासी ह्या आत्मचरित्र कोणाचं आहे? पद्मा गोळे, त्यानंतर शांता शेळके, सिंधुताई सपकाळ, बहिणाबाई चौधरी. तर मी वनवासी हे जे आत्मचरित्र आहे हे आत्मचरित्र कोणाचं आहे? सिंधुताई सपकाळ. पर्याय क्रमांक 3. नेक्स्ट, भारताचे पोलादी पुरुष म्हणून कोणाला संबोधले जाते? महात्मा गांधी, सरदार वल्लभभाई पटेल, जवाहरलाल नेहरू, लाल बहादूर शास्त्री. भारताचे पोलादी पुरुष म्हणून सरदार वल्लभभाई पटेल यांना ओळखलं जातं किंवा यांना संबोधलं जातं. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. लोकमान्य टिळकांनी मंडाल्याच्या तुरुंगात असताना कोणता ग्रंथ लिहिला? गीताई, टिळकनामा, माझी जन्मठेप, गीता रहस्य. आता गीताई कोणी लिहिला? गीताई लिहिला विनोबा भावे. टिळकनामा तर नाहीये. माझी जन्मठेप विदा सावरकर. मग उरला काय? गीता रहस्य. लोकमान्य टिळक जेव्हा मंडाल्याच्या तुरुंगात होते, मंडाल्याच्या तुरुंगात असताना लोकमान्य टिळकांनी गीता रहस्य हा ग्रंथ लिहिला आणि गीताई कोणी लिहिली? तर विनोबा भावे यांनी. असहकार चळवळ केव्हा सुरू झाली? बघा असहकार चळवळ खूप महत्वाची आहे. याच्यावर बऱ्याचदा प्रश्न रिपीट झालेले आहे, बऱ्याचदा प्रश्न येऊन गेलेले आहे. याला आपण IMP करूया. असहकार चळवळ ही सुरू झाली 1920 रोजी. कोणी सुरू केली होती? महात्मा गांधींनी. कोणी सुरू केली ती? महात्मा गांधींनी. पण याच्यावर महत्वाचा प्रश्न काय माहिती का? असहकार चळवळ बंद केव्हा झाली? बघा असहकार चळवळ
बंद केव्हा झाली असा प्रश्न विचारला जातो. केव्हा झाली? तर ही झाली 1922 ला. का बंद झाली असणार? एक घटना घडली होती. त्या घटनेचं नाव आहे चौरी चौरा. चौरी चौरा ही घटना घडली 1922 ला. चौरी चौरा हे ठिकाणे कुठं आहे? तर उत्तर प्रदेश राज्यामध्ये. उत्तर प्रदेश राज्यामध्ये इथं जे आपले भारतीय होते ना, ते भारतीय शांततेच्या मार्गाने काय तर आंदोलन करत होते. म्हणजे ब्रिटिश सरकारच्या विरुद्ध घोषणा देत होते. पण शांततेच्या मार्गाने देत होते. असं काही त्यांनी तिथं अहिंसा वगैरे असं काही केलेला म्हणजे काही असं दगडफेक वगैरे काही केलेली नव्हती. परंतु तिथं काय झालं? लाठीचार्ज झाला. पोलिसांनी काय केला? लाठीचार्ज केला आणि तिथला जमाव त्यांनी पांगवण्याचा प्रयत्न केला. पण त्या आंदोलनाला लागलं हिंसक वळण. तिथले जेवढे जे आंदोलक होते ते चिडले आणि त्यांनी काय केलं? तर हे चौरी चौरा या ठिकाणी पोलीस स्टेशन होतं. पोलीस चौकी होती किंवा पोलीस स्टेशन पण म्हणू शकतो आपण. इथं होते 21 कॉन्स्टेबल आणि एक सब इन्स्पेक्टर. सब इन्स्पेक्टर असे एकूण होते हे. याच्या त्यांनी पोलीस स्टेशनच तिथं पेटवून दिलं. 21 आणि 21 झाले 22. हे सर्वच्या सर्व तिथं मृत्युमुखी पडले आणि ह्या घटनेमुळं असहकार चळवळ बंद झाली. कोणत्या? तर या चौरी चौरामुळे. मग सुरुवात कधी झाली ती असहकारची? 1920 ला, जी महात्मा गांधींनी केली होती. समजलं? आणि असहकार चळवळ बंद केव्हा झाली? 1922 ला. कोणत्या घटनेमुळे बंद झाली? तर ह्या चौरी चौरामुळे. चौरी चौरा कोणत्या ठिकाणी? उत्तर प्रदेशमध्ये. ओके, कन्सेप्ट क्लिअर? चलो नेक्स्ट. जेवढं सोप्या भाषेत सांगता येईल तेवढं मी तुम्हाला सांगणार आहे. चिल्का सरोवर कोणत्या राज्यात आहे? महाराष्ट्र, आसाम, ओडिसा, गोवा. तर चिल्का सरोवर जे आहे ते ओडिसा राज्यामध्ये स्थित आहे. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस म्हणजेच काय? तर रेझिंग डे हा कोणत्या दिवशी साजरा केला जातो? महाराष्ट्र पोलीस दलाचा स्थापना दिवस रेझिंग डे कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 8 मार्च, 2 जानेवारी, 1 मे आणि 15 ऑगस्ट. तर आपल्या महाराष्ट्र पोलीस जो आहे तो 2 जानेवारीला साजरा केला जातो. आणि SRPF जो आहे, SRPF राज्य राखीव पोलीस दल ज्याला म्हणतो आपण, तो 6 मार्चला असतो. 6 मार्चला त्यांचा काय असतो? तर रेझिंग डे असतो. हा लक्षात असू द्या. रेझिंग डे म्हणजे काय? तर स्थापना दिवस. ओके, SRPF ची स्थापना 6 मार्च 1948 पुरंदर पुणे या ठिकाणी झाली. हा, पुरंदर पुणे हे त्यांचं पहिलं हे लक्षात असू द्या. आणि आपल्याला महाराष्ट्र पोलीस जर विचारलं तर त्याचं योग्य उत्तर काय सांगशाल? 2 जानेवारी सांगणार. ओके, नेक्स्ट. भारतरत्न पुरस्कार मिळवणारे महाराष्ट्रातील पहिली व्यक्ती कोण? महत्वाचा प्रश्न आहे, बऱ्याचदा विचारला गेलाय की भारतरत्न पुरस्कार मिळवणारे आपल्या महाराष्ट्रातली पहिली व्यक्ती कोण आहे? धोंडो केशव कर्वे, पांडुरंग वामन काने, लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर. याचं योग्य उत्तर काय? भारतरत्न पुरस्कार मिळवणारे पहिली व्यक्ती आहे धोंडो केशव कर्वे. आता त्यांच्याबद्दल मी तुम्हाला सांगतो. बघा, त्यांची आपण अधिकची माहिती कव्हर केलेली आहे, पण एक तुम्हाला शॉर्टकट सांगतो कसं लक्षात ठेवायचं. धोंडो केशव कर्वे. बघा, यांचा जन्म कधी झाला? 1858 ला. ओके, त्यांना भारतरत्न केव्हा दिला? भारतरत्न तिला 1958 ला. म्हणजे जन्म केव्हा झाला? 1858 ला. त्याच्या 100 वर्षांनी काय दिलं त्यांना? भारतरत्न हा पुरस्कार दिला. आणि त्यांचं निधन केव्हा झालं? बघा, निधन केव्हा झालं? 1962 ला. म्हणजे ते 104 वर्ष 104 वर्ष जिवंत होते किंवा 104 वर्ष त्यांना आयुष्य होतं. ओके, लक्षात असू द्या. बघा, धोंडो केशव कर्वे त्यांचा जन्म झाला 1858 ला. ओके, ठीक आहे. त्याच्यानंतर त्याच्या 100 वर्ष ऍड करायचे. 1858 मध्ये 1958 ला त्यांना काय दिला? भारतरत्न. बघा, हा भारतरत्न पुरस्कार 1958. आणि त्यांचं निधन केव्हा झालं? तर 1962 ला. म्हणजे तिन्ही पण तुमच्या जे काय थॉट आहे किंवा ज्या काही कन्सेप्ट आहे त्या लक्षात राहणार तुमच्या. बरोबर ना? सणावळ्या लक्षात ठेवायची सोपी पद्धत आहे. नेक्स्ट. बघा, महर्षी धोंडो केशव कर्वे यांचा जन्म आहे 18 एप्रिल 1858 रोजी. जन्मगाव जर विचारलं तर मुरुड, दापोली, रत्नागिरी. गाव होतं मुरुड, तालुका होता दापोली आणि जिल्हा विचारल्यास रत्नागिरी. SNDT विद्यापीठ 1916 मध्ये त्यांनी पुण्यामध्ये भारतातलं पहिलं महिला विद्यापीठ सुरू केलं होतं.
भारतातील पहिले महिला विद्यापीठ सुरू केले. विधवा विवाह त्यांनी स्वतः एका विधवेशी आनंदीबाई कर्वे यांच्यासोबत विवाह केला त्यांनी. त्यानंतर विधवा विवाह उत्तेजक मंडळ हे स्थापन केलं. IMP करा, लिहून ठेवा, विधवा विवाह उत्तेजक मंडळ. त्यानंतर अनाथ बालिका आश्रम पुण्यातील हिंगणे या ठिकाणी त्यांनी सुरू केलं. सर्वोच्च सन्मान भारतरत्न त्यांना 1958 मध्ये देण्यात आला. आणि असे जे महान समाज सुधारक होते, अशा महान समाज सुधारकांचं निधन झालं 9 नोव्हेंबर 1962 ला. मी सांगितल्याप्रमाणे बघा, जन्म 1858 ला, भारतरत्न 1958 आणि त्यांचं निधन 1962. ओके, कन्सेप्ट क्लिअर. चलो, इमेजने काय होतं लक्षात राहतं आपल्याला. फोटो वगैरे ऍड केले का ते डोळ्यासमोर आपल्याला लक्षात येईल. तिथं ग्रामगीता कोणी लिहिली? तुकडोजी महाराज, संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत नामदेव. तर जी ग्रामगीता आहे ही तुकडोजी महाराज यांनी लिहिली. कुणी तर तुकडोजी महाराज. राज्यसभेचे सभापती कोण असता? बघा, या अगोदरच्या प्रश्नामध्ये आपण घेतलेलं आहे. राज्यसभा पूर्ण घेतली होती, सदस्य संख्या किती, तरी पण एकदा घेऊया आपण. ओके, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान आणि उपपंतप्रधान. तर राज्यसभेचे सभापती जे भारताचे उपराष्ट्रपती असतात ते कोण असतात? सभापती. मग राज्यसभा सदस्य संख्या किती? सदस्य संख्या किती? तर बघा, घटक राज्यातून 238 आणि राष्ट्रपती किती सदस्यांची निवड करतात? तर 12. असे जर एकूण जर बघितलं आपण तर राज्यसभा सदस्य संख्या आहे तुमची 250 इतकी आहे. किती? तर 250. लक्षात राहू द्या. 238 घटक राज्यातून आणि 12 राष्ट्रपती, एकूण सदस्य संख्या किती झाली? 250 इतकी. ओके, नेक्स्ट. भारतातला सर्वात जास्त ज्यूट म्हणजे ताग उत्पादक राज्य कोणतं? गुजरात, तमिळनाडू, पश्चिम बंगाल या बिहार. तर भारतातील सर्वात जास्त ताग उत्पादक देश जो आहे तो पश्चिम बंगाल आहे. देश म्हणण्यापेक्षा राज्य, पश्चिम बंगाल. नेक्स्ट. ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्राशी? यावर प्रश्न होता गेल्या वर्षी मुंबई शहरला. ग्रॅमी पुरस्कार, पहिला ग्रॅमी पुरस्कार कोणाला देण्यात आला होता असा प्रश्न होता, ते पण केलेले आपण कव्हर. बघा, नाटक, चित्रपट, क्रीडा आणि संगीत. तर ग्रॅमी पुरस्कार जो आहे तो संगीत क्षेत्राशी निगडित आहे. पर्याय क्रमांक 4 ही त्याच योग्य उत्तर आहे, संगीत या क्षेत्राशी संबंधित. पहिला वितरक वेळ बघा, 4 मे 1959. आयोजक कोण आहे? अमेरिकेतील द रेकॉर्डिंग अकादमी. अमेरिकेमधली एक अकॅडमी आहे, त्याचं नाव आहे द रेकॉर्डिंग. ओके, पहिला जो आहे पहिला पंडित रविशंकर यांना दिला होता सितार वाद्यक येते. पंडित रविशंकर कोण होते? सितार वाद्यक. 1968 मध्ये पहिला ग्रॅमी पुरस्कार त्यांना देण्यात आला, भारतीय. त्यानंतर AR रेहमान यांनी स्लॅमडॉग मिलेनियर या चित्रपटासाठी त्यांना एकाच वेळी 2 ग्रॅमी पुरस्कार दिले. AR रेहमान जे आहे ते स्लॅमडॉग मिलेनियर या चित्रपटासाठी एकदाच किती तर 2 देण्यात आले. आणि रिकी केज, बघा, रिकी केज यांनी आतापर्यंत 3 ग्रॅमी पुरस्कार जिंकून भारताचं नाव उंचावलेलं आहे. रिकी केज यांना किती भेटलेले? 3 भेटलेले. त्यानंतर AR रेहमान यांना 2 भेटलेले. आणि पहिला जर विचारला तर काय सांगायचं? पंडित रविशंकर जे सितार वाद्यक आहे. ओके, नेक्स्ट. एकाच माध्यमाकडून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना त्यांना काय म्हणून ओळखले जाते? परावर्तन, त्यानंतर अपवर्तन, अपस्करण आणि अपसरण. तर बघा, एकाच माध्यमाकडून दुसऱ्या माध्यमाकडे प्रकाशाचे वक्र किरण जात असताना त्यांना अपवर्तन असं म्हणतात. पर्याय क्रमांक 2 हे त्याचे योग्य उत्तर आहे. काय म्हणतात? त्यांना अपवर्तन म्हणून ओळखले जाते. होम रूल चळवळ प्रथम कोणत्या देशात सुरू झाली? दक्षिण आफ्रिका, आयर्लंड, नेदरलँड आणि भारत. तर होम रूल चळवळ जी आहे ती सगळ्यात पहिल्यांदा आयर्लंड ह्या देशामध्ये सुरुवात झाली. आणि भारतामध्ये कोणी सुरू केली ती? भारतामध्ये होम रूल चळवळ कोणी सुरू केली ती? ॲनी बेझंट. आणि महाराष्ट्रामध्ये लोकमान्य टिळक. हे लक्षात असू द्या. खालीलपैकी चुकीची जोडी. हरिहर व बुक्का विजयनगर राज्याचे कोण होते? संस्थापक होते. हसन गंगू बहामनी ही पण बरोबर आहे. त्याच्यानंतर ही पण आहे सिकंदर लोधी सातवन घराणे. आणि जरीउद्दीन मोहम्मद बाबर मोगल.
बरोबर, ही पण बरोबर आहे. म्हणजे पर्याय क्रमांक 3 जे आहे हे चुकीचं आहे. हरिहर व बुक्का विजयनगर, हसन गंगू बहामनी बहमनी, सिकंदर लोधी सातवन घराणे आणि जरीउद्दीन मोहम्मद बाबर तर मोगल आहे. म्हणजे 3 नंबरची काय तर चुकीची जोडी आहे. म्हणून योग्य उत्तर काय असणार त्याचा? पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. मग बंकिंगहॅम कालवा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? बघा, बंकिंगहॅम कालवा कोणत्या राज्यात आहे? पंजाब व हरियाणा, महाराष्ट्र व गोवा, आंध्र प्रदेश व तामिळनाडू, केरळ व कर्नाटक. तर बंकिंगहॅम कालवा हा जो आहे तो आंध्र प्रदेश राज्यामध्ये स्थित आहे. बघा, कोणत्या राज्यामध्ये? तर आंध्र प्रदेश या राज्यामध्ये स्थित आहे. कोणता? तर बंकिंगहॅम कालवा. नेक्स्ट, पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. बऱ्यापैकी याचं उत्तर सगळ्यांना माहिती आहे. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी शिंदे, ज्योतिबा फुले, गोपाळ हरी देशमुख. तर पुण्यामध्ये पहिली मुलींची शाळा महात्मा ज्योतिबा फुले यांनी सुरू केली होती. केव्हा सुरू केली होती? 1848 ला. कोणत्या ठिकाणी? भिडेवाडा. मग तुम्हाला भिडेवाडा बघायचा का कसा होता? चला तुम्हाला भिडेवाडा दाखवतो. ओके, काय हरकत नाही. तुम्ही जे म्हणशाल ते तुम्हाला उपलब्ध करून देईल, काही टेन्शन नाही. बघा, भिडेवाडा पुणे, बुधवार पेठ पुणे या ठिकाणी महात्मा फुलेंनी पहिली मुलींची शाळा सुरू केली होती. ओके, 1848 रोजी. वर्ष लक्षात असू द्या. पहिल्या शिक्षिका होत्या सावित्रीबाई फुले आणि भारताच्या पहिल्या मुख्याध्यापिका जरी म्हटलं तरी पण काय सांगायचं? तर सावित्रीबाई फुले सांगायचं. त्यांनी खांद्याला खांदा लावून शिक्षणाचं कार्य केलं. तसंच पहिली विद्यार्थिनी जर विचारलं, या शाळेला सुरुवात केवळ 6 मुलींनी केली. म्हणजे सुरुवातीला फक्त किती होत्या? 6 मुली इतक्याच होत्या. त्यानंतरचा मग एक हळूहळू वाढत गेला. बघा, उद्देश काय होता? बहुजन समाज आणि स्त्रियांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांचे शोषण थांबवणे हा त्यांचा एक प्रामाणिक उद्देश होता. आणि खरंच महिलांसाठी जर कोणी कार्य केलं असेल असे महान समाज सुधारक म्हणजे महात्मा फुले. ज्या आज महिला जगताय, ज्या महिलांना शिक्षणाचा अधिकार आहे, ते महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, सर्व क्रेडिट यांना जातं. कारण त्यांनी हे सुरुवात केली, समाजाचा रोष पत्करला आणि एक महिलांसाठी खरंच चांगला त्यांनी कार्य केलेलं आहे. हे भिडेवाडा पुणे या ठिकाणी आहे. इमेज पण लक्षात असू द्या. नेक्स्ट, बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती आढळतात? बघा, बियांच्या कडक कवचामध्ये कोणत्या ऊती? दृढ, पृष्ठभागीय, स्थूल, कोल आणि हरित. तर बियांच्या कडक कवचामध्ये दृढ ह्या नावाच्या ऊती काय होतात? तर आढळतात. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट, सॉरी, खालीलपैकी कोणत्या एका राज्यात द्विगृहीय विधिमंडळ नाही म्हणलेले आहे? उत्तर प्रदेश, बिहार, कर्नाटक आणि केरळ. तर द्विगृहीय म्हणजे काय? तर ज्या राज्यामध्ये विधानसभा पण आहे आणि विधान परिषद पण आहे. ज्या राज्यात विधानसभा व विधान परिषद असं दोन्ही पण आहे, त्याला म्हणायचं द्विगृहीय म्हणायचं. ओके, आता मी तुम्हाला भारतामध्ये एकूण 6 राज्यांमध्ये काय तर द्विगृह म्हणजे विधानसभा आणि विधान परिषद आहे. कोणकोणते? बघा, महाराष्ट्र, त्याच्यानंतर कर्नाटक, त्यानंतर आंध्र प्रदेश, त्यानंतर तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि बिहार. यावर प्रश्न काय येतो? सेम, खालीलपैकी कोणत्या राज्यात द्विगृहीय विधान किंवा असं विचारता कोणत्या राज्यात विधान परिषद नाहीये असं प्रश्न करता. मग एकूण किती आहे? 6 राज्यांत काय येतं? तुमची विधान परिषद आहे. ओके, महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा, उत्तर प्रदेश आणि बिहार. ओके, 6 राज्य आले. मग कोणतं नाही याच्यामध्ये? तर केरळ नाहीये. पर्याय क्रमांक 4. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. आणि हे राज्य लक्षात ठेवा किंवा लिहून ठेवा. नेक्स्ट, राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकतात, पण कसे बरखास्त करू शकतात? कोणत्या मार्गाने करू शकता? तर बघा, पंतप्रधानांच्या सल्ल्याने, भारताच्या मुख्य न्यायाधीशांच्या सल्ल्याने, लोकसभेच्या शिफारसीने, यापैकी नाही. तर जर राष्ट्रपती लोकसभा बरखास्त करू शकता, पण कोणाच्या? तर पंतप्रधानांच्या सल्ल्याने. कोणाच्या? तर पंतप्रधानांच्या सल्ल्याने. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. पुढील राज्यांचा निर्मितीनुसार म्हणजे त्यांची स्थापना कशी झाली होती त्यानुसार तुम्हाला क्रम लावायचा आहे. झारखंड, उत्तराखंड, छत्तीसगड, उत्तराखंड, झारखंड, छत्तीसगड, छत्तीसगड, झारखंड आणि उत्तराखंड, त्यानंतर छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. तर योग्य क्रम काय असणार आहे? पर्याय क्रमांक 4. हे तिन्ही राज्यांची स्थापना
केव्हा झाली तर 2000 साली. 2000 साली या तीनही राज्यांची स्थापना झाली. मग स्थापना झाल्याच्या नंतर यांच्यामध्ये महिन्यांचा डिफरंट आहे बघा. तीनही राज्ये 2000 मध्ये निर्माण झाली. त्यांची निर्मिती छत्तीसगडची निर्मिती झाली 1 नोव्हेंबर 2000 ला. त्यामध्ये मध्य प्रदेश मधून हा वेगळा झालेला आहे. छत्तीसगड कोणत्या राज्यातनं वेगळा झाला तर मध्य प्रदेश मधनं. ओके, 26वा राज्य. उत्तराखंड राज्य 9 नोव्हेंबर 2000 ला उत्तर प्रदेश राज्यातून काय केलेला वेगळं करण्यात आलं, 27वं राज्य. त्यानंतर झारखंड 15 नोव्हेंबर 2000 बिहार मधून वेगळं झालं. हे बघा कोणतं राज्य 28वे. म्हणजे छत्तीसगड 1 नोव्हेंबर 2000, उत्तराखंड 9 नोव्हेंबर 2000 आणि झारखंड 15 नोव्हेंबर 2000 असे राज्य लक्षात असू द्या. नेक्स्ट, भारताने नवीन आर्थिक धोरण केव्हा जाहीर केलं? जुलै 1992, जुलै 1991, जुलै 1995 आणि जुलै 1994. आपल्या भारताने जे नवीन आर्थिक धोरण होतं केव्हा जाहीर केलंय तर जुलै 1991. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे, जुलै 1991. कात झाडापासून मिळवतात. कोणत्या झाडापासून? खैर, सुंदरी, साग की आकासिया? तर कात जे आहे ते खैर ह्या झाडापासून मिळवतात. खैर ह्या झाडापासून ते निर्माण केलं जातं. महाराष्ट्रात खालील पर्वतरांगांचा क्रम उत्तरेकडून दक्षिणेकडे बरोबर लावा. शंभू महादेव, हरिश्चंद्र, सातमाळा, अजिंठा. त्यानंतर अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्र, शंभू महादेव. सातमाळा, शंभू महादेव, हरिश्चंद्र, अजिंठा आणि अजिंठा, सातमाळा, शंभू महादेव, हरिश्चंद्र. याचा योग्य क्रम काय असणार आहे? अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्र, शंभू महादेव. पर्याय क्रमांक 2. अजिंठा, सातमाळा, हरिश्चंद्र, शंभू महादेव हे त्याचा योग्य क्रम आहे. कसा तर उत्तरेकडून दक्षिणेकडे. म्हणजे ही तुमची उत्तर दिशा आणि ही तुमची दक्षिण दिशा. त्यानुसार आहे. पहिले तर तुमचं अजिंठा, त्यानंतर येईल तुमचं सातमाळा, त्यानंतर येणार तुमचं हरिश्चंद्र, हरिश्चंद्र, त्यानंतर येणार शंभू महादेव. काय येणार तर शंभू महादेव हा क्रम आहे. ओके, नेक्स्ट. कोणत्या प्रजातींची संख्या जगात सर्वाधिक आहे? अशा कोणत्या प्रजाती ज्या जगामध्ये सर्वाधिक प्रमाणामध्ये? बघा, वनस्पती, कीटके, मनुष्य आणि प्राणी. तर कीटक जे आहे, कीटक, या कीटकांचं प्रमाण जगात सर्वाधिक आहे. कीटक जे आहे त्याचं प्रमाण जगात कसं आहे तर सर्वाधिक आहे. भारतातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं? जिम कार्बेट, संजय गांधी, गीर आणि कान्हा. तर भारतातलं पहिलं जे राष्ट्रीय उद्यान आहे जिम कार्बेट आहे. जिम कार्बेट कोणत्या राज्यामध्ये स्थित आहे? उत्तराखंड. उत्तराखंड ह्या राज्यामध्ये काय तर हे राष्ट्रीय उद्यान स्थित आहे. वाघांसाठी प्रसिद्ध आहे. संगणक परिभाषेत HTML चं संक्षिप्त रूप काय? बघा, HTML खूप महत्वाचं आहे. याचं संक्षिप्त रूप काय? हायब्रिड टेक मॅनेजमेंट लँग्वेज, हायर टेक्नॉलॉजी मॅनेजमेंट लँग्वेज, हायब्रिड टेक्स्ट मार्कअप लँग्वेज आणि हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. तर HTML चं संक्षिप्त रूप काय माहितीये? हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर आहे. हायपर टेक्स्ट मार्कअप लँग्वेज हे असणार आहे. श्रीनगर शहर हे कोणत्या नदीच्या काठावर आहे? बघा, नदी पण दिली तुम्हाला हिंटला. ही नदी आहे, त्या नदीच्या काठावर श्रीनगर शहर आहे. मग बघा आता सांगा कोणती नदी असणार आहे? ब्रह्मपुत्रा आहे, रावी आहे, झेलम आहे की चिनाब आहे? तर श्रीनगर जे शहर आहे ना ते श्रीनगर शहर हे झेलम नदीच्या किनारी. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. श्रीनगर शहर कोणत्या नदीच्या किनारी वसलेले तर झेलम या नदीच्या. गोपीचंद कोणत्या क्रीडा प्रकाराशी संबंधित आहे? टेनिस, क्रिकेट, बॅडमिंटन, हॉकी. तर गोपीचंद हे जे खेळाडू आहे ते बॅडमिंटन ह्या खेळाशी संबंधित आहे. बॅडमिंटन. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. खालीलपैकी कोणता जागतिक साक्षरता दिन म्हणून बनवला जातो? बघा, साक्षरता दिन 8 मार्च, 1 डिसेंबर, 28 सप्टेंबर आणि 8 सप्टेंबर. तर जागतिक साक्षरता दिन म्हणलं आपल्याला. काय म्हणले? साक्षरता दिन. हा कधी असतो? तर 8 सप्टेंबरला असतो. हे प्रश्न विचारता
दिनविशेष हमखास पेपरला विचारला होतो दिनविशेष, त्याच्यावर आपण काम केलंच पाहिजे. सगळे तुम्ही जानेवारी ते डिसेंबर पर्यंत दिनविशेष पूर्णच्या पूर्ण करून ठेवा. कोणताही विचारतील, कसाही विचारतील, त्यासाठी महत्वाचं आहे. आता काय तर 8 सप्टेंबर, बाकीचे पण जाणून घ्या. बघा 8 मार्चला काय असतो, तर 8 मार्चला असतो जागतिक महिला दिन. ओके, 1 डिसेंबरला असतो जागतिक एड्स दिन आणि 28 सप्टेंबरला असतो जागतिक रेबीज दिन असतो. ओके, आणि 8 सप्टेंबर जागतिक साक्षरता दिन. युनेस्कोने 1966 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली. समाजामध्ये साक्षरतेचं महत्व समजलं पाहिजे हे पटवण्यासाठी त्यांनी हा दिन विशेष सुरू केलेला आहे. खालीलपैकी कशामुळे पाण्याचं प्रदूषण होत नाही म्हणलेलं आहे? खते, बुरशीनाशके, कीटकनाशक, विरंजक चूर्ण. तर जे विरंजक चूर्ण आहे ना, पर्याय क्रमांक 4, ह्यामुळे पाण्याचं प्रदूषण होत नाही. ओके, 4 नंबर त्याचं योग्य उत्तर असणार आहे. पहिली महिला महाराष्ट्र केसरी हा बहुमान प्राप्त झालेला कोणाला? रेश्मा माने, साक्षी मलिक, प्रतीक्षा बागडी यापैकी नाही. तर पहिली महिला महाराष्ट्र केसरी हा होण्याचा जो मान सन्मान अशा महिलेला मिळालाय त्यांचं नाव आहे प्रतीक्षा बागडी. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर आहे. ग्रामपंचायत सदस्य संख्या कमीत कमी किती असावी, जास्तीत जास्त किती? म्हणजे कमीत कमी किती लोकसंख्येनुसार आणि जास्तीत जास्त किती, असा विचारलेला प्रश्न आहे. तर बऱ्यापैकी सगळ्यांना माहिती आहे ग्रामपंचायत जी सदस्य संख्या आहे ती 7 ते 17 असते. ग्रामपंचायत स्थापना कलम जर म्हटलं आपल्याला, ग्रामपंचायत स्थापना कलम असं जर विचारलं तर कलम 40 नुसार ग्रामपंचायतीची काय स्थापना केली जाते. तुम्हाला लोकसंख्येवर प्रश्न येऊ शकतो याच्यावर की कोणत्या लोकसंख्येनुसार आहे. तर बघा 600 ते 1500 जर लोकसंख्या असेल तर 7 सदस्य, 600 ते 1500 सदस्य असेल तर किती असणार आहे? 7 सदस्य. 1501 ते 3000 जर सदस्य असेल तर 9 सदस्य. 3001 ते 4.5 असेल तर 11 सदस्य. 4.5 ते 6000 असणार तर 13 सदस्य. 6001 ते 7500 असेल तर 15 सदस्य आणि 7501 पेक्षा जास्त असेल तर 17 सदस्य. हा त्यांचा रेशो आहे. लोकसंख्येनुसार ग्रामपंचायतीची स्थापना म्हणजे कमीत कमी 7 बघा आणि जास्तीत जास्त 17 यानुसार आहे. एवढं येत नाही आपल्याला पण माहितीसाठी असू द्या. कुष्ठरोगाला दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखले जाते? हॅन्सन विकार, हँकिंग विकार, हेपॅटायटिस आणि हिमोक्रोमॅटिसिस. ओके, तर कुष्ठरोगाला जे काय कोणत्या नावाने ओळखलं जात असेल तर त्याचं नाव आहे हॅन्सेन विकार. हॅन्सेन विकार. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कोणत्या ठिकाणी? मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी ही जी आहे ती पुणे या ठिकाणी. महाराष्ट्र गुप्त वार्ता प्रबोधिनी कुठे? तर पुणे या ठिकाणी. पर्याय क्रमांक 3. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया ची स्थापना केव्हा झाली? 1964, 1994, 2014 आणि 2004. तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना झाली 2004 ला. कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाची स्थापना केव्हा झाली? 2004 रोजी स्थापना झालेली. ओके, पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर आहे. प्रश्न चुकीची जोडी म्हणलेले चुकीची. बघा बिहार मधुबनी, ओडिशा पटचित्र, पंजाब कालीघाट आणि महाराष्ट्र वारली. तर महाराष्ट्र वारली हे तर बरोबर आहे, बरोबर ना, सगळ्यांना माहिती आहे ना. तसं त्याच्यानंतर बिहारमध्ये मधुबनी हे पण बरोबर असणार आहे. ओडिसामध्ये पटचित्र आणि पंजाबमध्ये कालीघाट. या दोघांमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं तुमचं, पण याचं योग्य उत्तर काय माहिती आहे? पंजाबमध्ये कालीघाट. ही काय तर चुकीची जोडी आहे. बरोबर आहे का ती? तर नाही, ती चुकीची जोडी आहे. कोणती? पंजाबमध्ये कालीघाट. महाराष्ट्रातील समृद्धी महामार्ग कोणत्या जिल्ह्यातून जात नाही म्हणलेलं आहे? महाराष्ट्राचा समृद्धी जो महामार्ग आहे हा एकूण 10 जिल्ह्यांमधून जातो. किती आहे? 10 जिल्ह्यांतून जातो. त्याच्यापैकी इथं तुम्हाला दिलेले 3 दिले आणि एक असा दिलाय की ज्या जिल्ह्यामधून समृद्धी महामार्ग जात नाही असा कोणता जिल्हा? बघा अहिल्यानगर, ठाणे, पुणे आणि वाशिम. तर जो आपला समृद्धी महामार्ग आहे हा सुरुवात कुठून होतो? नागपूर पासून. ओके, आणि शेवट कुठं होतो? ठाण्यामध्ये समृद्धी महामार्ग. पण ठाणे येईल का?
बरोबर ना, ठाण्याने इथून जातो, अहिल्यानगर मधून पण जातो, वाशिम मधून पण जातो, मात्र पुण्यामधून जात नाही, कारण वाशिम हा विदर्भामधला आहे आणि विदर्भामध्ये म्हणजे तर नागपूर आहेच आहे, बरोबर ना. अशा 10 जिल्ह्यांमधून जातो. मग बघा समृद्धीची लांबी किती आहे? 701 लांबी आहे. 701 किलोमीटर. याला नाव कोणाचं दिलंय? तर बाळासाहेब ठाकरे यांचं. बघा समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्ग एकूण 10 जिल्ह्यांतून जातो. ते कोणकोणते 10 जिल्हे ते पण समजून घ्या. नागपूर, त्याच्यानंतर वर्धा, त्यानंतर अमरावती, वाशिम, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, नाशिक आणि शेवटचा आहे तुमचा ठाणे. लांबी विचारल्यास किती सांगणार? तर 701 सांगायची. 701 किलोमीटर ही लांबी. ओके. आणि नाव कोणाचं आहे? तर स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्ग यांचं नाव आहे. हा इथं तुम्हाला समोर दिलेला आहे. ओके, म्हणजे लक्षात राहण्यासाठी प्रश्न येऊ शकतो. खालीलपैकी चुकीची जोडी ओळखायची तुम्हाला. चुकीची बघा काय आहे? पित्तक्रांती, तेलबिया. कसं लक्षात ठेवायचं माहितीये? तेलबिया खाल्ल्याने पित्त होतं, ही बरोबर आहे. तेलबिया खाल्लं की काय होतं? पित्त होतं, म्हणून ती पित्तक्रांती. लाल क्रांती, मांस कसं माहिती का? मांस जे काय मांस असतं लाल असतं, म्हणून त्याला म्हटलं तर लाल लाल क्रांती मांस. त्यानंतर मध कसं आहे? सोनेरी आहे, म्हणून त्याला म्हणायचं सोनेरी. आणि गोल क्रांती, आता टोमॅटो गोल आहे का? आहे, पण त्याच्यापेक्षा गोल काय माहिती का? बटाटे. गोल क्रांती हे आहे, बटाटे उत्पादन पाहिजे होतं इथं. हे आहे का इथं दिलेलं आहे का? नाही दिलंय ना, त्याच्यामुळे पर्याय क्रमांक 4 म्हणजे चुकीची जोडी कोणती? तर गोल क्रांती, बटाटे उत्पादन, टोमॅटो नाहीये. ठीक आहे, समजते सर्वांना, समजत असेल अशी अपेक्षा करतो, कारण तुमच्यासाठी भरपूर गोष्टी करतोय, आणखीन द्यायचं आहे. ह्या ज्या प्रश्नांच्या पीडीएफ सुद्धा भेटणार तुम्हाला, बरं ना. ह्या पीडीएफ डाउनलोड करा. माझं तर एक प्रामाणिक मत आहे, तुम्ही हे जे लेक्चर आहे ना, हे लेक्चर तुम्ही पहिले प्रश्न सोडवत जा. याच्या पीडीएफ मी तुम्हाला ऍपमध्ये वगैरे टाकून देईल आणि नंतर मग त्याचे किती बरोबर आले, किती चुकले, सोल्युशन हे सगळं लिहा. एक एक करून 100 होणार आणि एक एक करून तुमचे 50-60 मार्क होणार आहे, बरं ना. एक मार्काला एकाला एक जोडत जा, तेव्हा जीके कव्हर होतं, असं जीके कव्हर होत नाही. ओके. ज्यांना आपली बॅच घ्यायची आहे संपूर्ण पोलीस भरती, संपूर्ण पोलीस भरती बॅच, आता भरतीमुळं आपण फक्त किती? 99 रुपये ठेवलेली किंमत. 99 रुपये, 6 महिने कालावधी. 6 महिने कालावधी. त्या बॅच मध्ये आपण ही पीडीएफ ऍड करणार आहे. हा नंबर माझा 8329603029, या नंबरला व्हॉट्सअपला मेसेज करा किंवा डिस्क्रिप्शन जो बॉक्स आहे त्याच्यामध्ये ऍपची लिंक देणार, तिथनं ऍप डाउनलोड करा. संपूर्ण पोलीस भरती बॅच मध्ये जा आणि तिथनं फोल्डर मध्ये जा, तिथे ही बॅच भेटणार आहे, ती बॅच घ्या आणि 100% तुमचे मार्क वाढणार लेखीचे. फक्त एकदा विश्वास ठेवा आणि तुमच्या मित्रांना वगैरे शेअर करा. ओके, चला पुढचा प्रश्न घेऊया आपण. वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद आणि जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी असे भारतीय राज्यघटनेमध्ये कुठे नमूद केले? म्हणजे विचारले काय, तर जी काय आपली वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद, जिज्ञासू वृत्ती आणि अंगी बाळगावी असं राज्यघटनेमध्ये कुठं नमूद केले, म्हणजे कोणत्या कलमामध्ये? अनुच्छेद याचा अर्थ काय होतो? तर कलम याला म्हणायचं. ओके, अनुच्छेद म्हणजे कलम 32, कलम 51 ए, अनुच्छेद म्हणजे कलम 39 ए, अनुच्छेद म्हणजे कलम 21 ए. तर याचं योग्य उत्तर काय माहितीये? तर कलम 51 ए. ह्यामध्ये काय? वैज्ञानिक दृष्टी, मानवतावाद, जिज्ञासू वृत्ती अंगी बाळगावी असं नमूद केलंय. मग 51 ए कशामध्ये? मूलभूत कर्तव्य. मूलभूत कर्तव्य हा कोणत्या दुरुस्तीनुसार आहे? घटना दुरुस्तीनुसार. ते पण जाणून घेऊया आपण. मी जास्त माहिती देणार विथ तुम्हाला. ह्या ज्या नोट्स आहे ना, ह्या तुम्हाला लिहायची गरज नाहीये. या नोट्स तुम्हाला मी पीडीएफ मध्येच देणार आहे. तो प्रश्न आणि त्याच्या रिलेटेड माहिती, हे माझं काम आहे. त्याच्यामुळे थोडासा उशीर लागेल, पण क्वालिटी देणार. ओके, म्हणून सांगतोय का बॅच घेऊन ठेवा, तुम्हाला फायदा होणार त्याचा. बघा, मूलभूत कर्तव्य 51 ए मध्ये भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा समावेश केला. हा प्रश्न बऱ्याचदा रिपीट झालेला आहे पेपरला, त्याच्यामुळं कलम आणि मूलभूत कर्तव्ये हे पाठ करून ठेवा तुम्ही. ओके, पार्श्वभूमी काय सांगतं बघा. आता मूळ राज्यघटनेत मूलभूत कर्तव्ये नव्हती.
म्हणजे जेव्हा आपली राज्यघटना तयार झाली ना त्यावेळेस मूलभूत कर्तव्य होती का, तर मूलभूत कर्तव्ये नव्हती. परंतु 1976 मध्ये 42व्या घटना दुरुस्तीने हे समाविष्ट केले. 1976 मध्ये 42वी घटना दुरुस्ती झाली आणि त्यानुसार काय केलं, तर मूलभूत कर्तव्य समाविष्ट केले. हा महत्वाचा पॉइंट आहे, त्याला हायलाइट करायचं. ओके. कलम 32 काय सांगतो बघा, खूप महत्वाचा हा कलम 32 IMPA. घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार म्हणतात. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचा आत्मा त्याला म्हटलेले. कशाला, तर कलम 32 ला काय म्हणले, राज्यघटनेचा आत्मा. ओके. त्यानंतर अनुच्छेद 21A म्हणजे कलम 21A हे काय, तर 6 ते 14 वयोगटातील मुलांच्या मोफत व सक्तीच्या अधिकाराच्या संबंधित आहे. कलम 21A काय आहे, 6 ते 14 वयोगटातील मुलांच्या मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराशी संबंधित आहे. त्यामध्ये 6 ते 14 आणि कलम 21A हे 2 पॉइंट महत्वाचे. नेक्स्ट पुढचा प्रश्न, घाशीराम कोतवाल हे नाटक कोणी लिहिलं? श्रीराम लागू, के शिवराम कारंत, प्रल्हाद केशव अत्रे, विजय तेंडुलकर. घाशीराम कोतवाल हे जे नाटक आहे हे विजय तेंडुलकर यांनी लिहिलेलं आहे. कोणी, तर विजय तेंडुलकर. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट, फ्लिपकार्ट ही कंपनी मुख्यतः कशाशी संबंधित आहे? बघा, फ्लिपकार्ट ही जी कंपनी आहे ही कशा संदर्भात आहे? सॉफ्टवेअर प्रोडक्ट आहे, ई कॉमर्स आहे, ट्रॅव्हल अँड टुरिझम आहे, शेअर ट्रेडिंग आहे. तर फ्लिपकार्ट जी कंपनी आहे ना, ही फ्लिपकार्ट कंपनी मुख्यतः म्हणजे मेन जो त्याचा पार्ट आहे तो कशा संदर्भात आहे, तर ई कॉमर्स आहे. फ्लिपकार्ट काय, तर ई कॉमर्स. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट, 2028 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेचं ठिकाण IMP करायला 2028 सालच्या ऑलिम्पिक स्पर्धेचं ठिकाण कोणत्या ठिकाणी असणार आहे? सरळ समाजमान्य प्रश्न आहे आणि बऱ्याचदा हा प्रश्न येईल. एक तर काय विचारतील तुम्हाला, मागचे ऑलिम्पिक विचारतील किंवा आता जी पुढची येणारी ऑलिम्पिक आहे ती विचारणार आहे. मग आपण ऑलिम्पिक संदर्भात पूर्ण माहिती घेणार आहे, काळजी करू नका, लगेच घेणार आहे. ओके. बघा, 2028च्या ऑलिम्पिक स्पर्धेचं ठिकाण रिओ दी जेनेरो, त्याच्यानंतर लॉस एंजेल्स अमेरिका, अथेन्स ग्रीस आणि पॅरिस फ्रान्स. तर याचं योग्य उत्तर काय माहितीये, लॉस एंजेलिस अमेरिका हे बरोबर उत्तर असणार आहे. आणि जी काय ऑलिम्पिकची सुरुवात झाली होती ती 1896 ला झाली होती. ग्रीस अथेन्स या ठिकाणी झाली पहिली ऑलिम्पिक, प्रथम ऑलिम्पिक आपण ज्याला म्हणू शकतो. ओके. ही प्रथम सुरुवात झाली होती. त्यानंतर आता आपल्याला ऑलिम्पिक संदर्भात माहिती जाणून घ्यायची संपूर्ण, म्हणजे 2832च्या केव्हा होणार आहे किंवा या अगोदरच्या केव्हा झाले. बघा, 2024 ला झाल्या. ऑलिम्पिक किती वर्षांनी होतात, तर दर 4 वर्षांनी. ऑलिम्पिक केव्हा होतात, तर दर 4 वर्षांनी होतात. बरोबर. मग 2024च्या पॅरिस फ्रान्स ह्या स्पर्धा झाल्या. 2024 ला पॅरिस फ्रान्स या ठिकाणी झाल्या. 28 ला कुठे कुठे होणार आहे, लॉस एंजेल्स अमेरिका या ठिकाणी होणार आहे. या स्पर्धेला काय म्हणणार आहे माहिती, LA28 असे म्हटले जाते. का माहितीये, तर याच्यामध्ये T20चा समावेश केलेला आहे. T20 खेळाचा समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे 2028च्या ज्या ऑलिम्पिक होणार आहे आणखीन 2 वर्षांनी वगैरे, तर त्या ऑलिम्पिक मध्ये T20 क्रिकेटचा समावेश केलाय म्हणून त्याला LA28 असं देखील संबोधणार आहे. ओके. त्यानंतर 2032 ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया. 2032च्या कुठे होणार आहे, ब्रिस्बेन ऑस्ट्रेलिया ह्या ठिकाणी होणार आहे नंतरच्या ऑलिम्पिक ह्या देशामध्ये. ओके. आणि अथेन्स 1896 ला येथे ऑलिम्पिकची, आधुनिक ऑलिम्पिकची काय झाली, सुरुवात झाली. पण बऱ्याचदा हेच उत्तर दिले, त्याच्यामुळे तुम्ही सुद्धा हेच लक्षात ठेवा. त्यानंतर ऑलिम्पिक मध्ये किती रिंग असतात बघा, म्हणजे हा सिम्बॉल आहे ऑलिम्पिकचा. किती असतात, 1 2 3 4 5. किती रंगाचे आहे, 5 वेगवेगळ्या रंगाचे आहे. ते वेगवेगळे काहीतरी आपल्याला सल्ला किंवा काहीतरी आपल्याला त्याच्यामध्ये शिकायला भेटतं, असं दर्शवता कलर, असे कलर आहे 5. ओके. या रिंग पण याच्यावर प्रश्न आलाय. 1 2 3 4 आणि 5 प्रकारचे. ठीक आहे. चलो नेक्स्ट, माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल, बघा महत्वाचा प्रश्न आहे, कोणत्या राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल म्हणून काम पाहिलेले आहे माननीय राष्ट्रपती ज्या आता आहे आपल्या द्रौपदी मुर्मू? झारखंड, छत्तीसगड, आसाम आणि ओडिसा, म्हणजे त्या राज्याच्या त्या काय होत्या, तर पहिल्या महिला राज्यपाल होत्या. याचं योग्य उत्तर काय असणार आहे माहितीये, झारखंड.
झारखंड हे काय त्याचं योग्य उत्तर झारखंड राज्याच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. काय होत्या तर पहिल्या महिला राज्यपाल. ओके नेक्स्ट बघा द्रौपदी मुर्मू माननीय राष्ट्रपती झारखंड राज्याच्या पहिल्या महिला राज्यपाल होत्या. ओके आणि राष्ट्रपती किती वेळा त्या भारताच्या 15व्या हा प्रश्न येईल कुठे ना कुठे पेपरला विचारणार चालू वर्षी दरवर्षी विचारता की राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आहे त्या भारताच्या कितव्या राष्ट्रपती असा प्रश्न आपल्याला विचारला जातो तर विसरू नका 15व्या. ओके भारताच्या राष्ट्रपती बनणाऱ्या पहिल्या आदिवासी महिला आहेत. स्वतंत्र भारतात जन्म झालेल्या त्या पहिल्या राष्ट्रपती म्हणजे भारत जेव्हा स्वतंत्र झाला स्वतंत्र नंतर त्यांचा जेव्हा जन्म झालेला अशा पहिल्या महिला राष्ट्रपती आहे. प्रतिभाताई पाटील यांच्या नंतर राष्ट्रपती होणाऱ्या त्या दुसऱ्या महिला आहेत. ओके आणि 20 जून 1958 रोजी ओडिसा राज्यातील मयूरभंज ह्या जिल्ह्यामध्ये त्यांचा काय झाला जन्म झाला. बघा 20 जून 1958 ला ओडिसा राज्य जर जिल्हा विचारलं तर मयूरभंज. ओके इमेज तुम्हाला का दिली कारण तुम्हाला लवकर लक्षात यावं यासाठी माननीय आपले ज्या राष्ट्रपती आहेत त्यांचा फोटो पण मी इथं ऍड करून दिलाय. ठीक आहे चलो नेक्स्ट हे तुमच्यासाठीच चाललंय का आता समजलं पाहिजे तुम्हाला. बटाटा चिप्स उत्पादक ते चिप्स प्लास्टिक बॅगेत भरताना त्यासोबत कोणता वायू भरतात बघा हायड्रोजन सल्फर डायऑक्साईड नायट्रोजन आणि कार्बन डायऑक्साईड. म्हणजे बटाटा चिप्स जे कंपनी आहे ना आपण जे चिप्स वगैरे खातो वेफर वगैरे खातो हे भरताना चिप्स प्लास्टिक बागेमध्ये भरताना एक वायू आहे तो सुद्धा भरला जातो. मग तो कोणता वायू असं विचारलंय तर त्याचं योग्य उत्तर काय असणार आहे नायट्रोजन वायू भरला जातो. नायट्रोजन चिप्स उत्पादक कंपनी बटाटा चिप्स मध्ये. ओके नेक्स्ट सर्वोच्च न्यायालयामधील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार कोणाला आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसद पंतप्रधान लोकसभा आणि मुख्य न्यायाधीश. सर्वोच्च न्यायालयामध्ये न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार जर कोणाला असेल तर तो कोणाला आहे संसदेला आहे. आपण या अगोदर बघितलंय संसदेमध्ये कोण असतं तर राज्यसभा त्यानंतर लोकसभा आणि राष्ट्रपती हे तिघ पण असतात. हा लक्षात असू द्या संसदेमध्ये संसदेचा कलम किती आहे 79 राज्यसभा 80 लोकसभा 81. ओके मग आता याबद्दल आपण आणखी माहिती जाणून घेऊया. बघा भारतीय राज्यघटनेच्या कलम 124(1) नुसार सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची संख्या किती असावी हे सर्व अधिकार कोणाला दिले तर संसदेला देण्यात आलेले आहेत. संसद कायदा करूनही संख्या वाढवू शकते म्हणजे एखादा नवीन कायदा करायचा आणि संख्या वाढवता पण येते. ओके वर्तमान संख्या म्हणजे सध्याला किती संख्या आहे सर्वोच्च न्यायालयामध्ये सरन्यायाधीशांची तर 33 अधिक 1 अशी एकूण 34 सरन्यायाधीश आहे. एकूण किती न्यायाधीश आहे तर 34 न्यायाधीश आहे. नेमणूक जरी संख्या जरी संसद ठरवत असेल तरी न्यायाधीशांची नेमणूक करण्याचा अधिकार मात्र कोणाला आहे राष्ट्रपतींना. हे सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश व इतर न्यायाधीश यांची नेमणूक करण्याचा अधिकार कोणाला आहे तर आपल्या भारताचे जे राष्ट्रपती असणारे त्यांना असणारे हे आपलं सर्वोच्च न्यायालय. हे सर्वोच्च न्यायालय फोटो लक्षात असू द्या म्हणजे तुमच्या सोपं जाणार आहे. ठीक आहे चलो नेक्स्ट अल्कधातूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या किती आहे. बघा अल्कधातूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या 1 2 3 आणि 7 आहे. तर अल्कधातूच्या बाह्यतम कवचातील इलेक्ट्रॉनची संख्या आहे 1 आहे. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नेक्स्ट लिग्नाइट हा एक प्रकारचा दगडी कोळसा आहे बरोबर आहे. लिग्नाइट हा दगडी कोळसाच आहे. तो भारतामध्ये त्याचे सर्वाधिक साठे कोणत्या राज्यात आहे. हे लिग्नाइटचे सर्वाधिक साठे आपल्या भारतात कोणत्या राज्यामध्ये आढळतात असं त्यांचा सरळ सरळ प्रश्न आहे. तो कोळशाचा प्रकार आहे गुजरातमध्ये महाराष्ट्रामध्ये राजस्थानमध्ये की तमिळनाडूमध्ये. याचं योग्य उत्तर काय आहे तमिळनाडूमध्ये लिग्नाइटचे सर्वाधिक साठे. लिग्नाइट मग लिग्नाइट कसा दिसतो बघायचंय तुम्हाला. लिग्नाइट हा कोळसा आहे बरं ना मग तो कसा दिसतो ते पण माहिती असला तुम्हाला. हे बघा अशा प्रकारचा हा लिग्नाइट आहे बरं ना. लिग्नाइट कोळसा म्हणजे कसा राहणार आहे काळाचा राहणार आहे ना. ओके मग त्यानंतर काय बघा भारताच्या एकूण लिग्नाइट साठ्यापैकी 80 ते 90% साठे तमिळनाडूमध्ये 80 ते 90% जे साठे आहे ते तमिळनाडू राज्यात आहे.
नेवेली, बघा नेवेली तमिळनाडू मधील हे ठिकाण लिग्नाइट उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. हे तमिळनाडूमध्ये हे ठिकाण आहे नेवेली, तिथं जास्त उत्पादन होतं याचं. आणि कोळशाचा प्रकार आहे लिग्नाइटला ब्राऊन कोल किंवा तपकिरी कोळसा असे देखील म्हणतात. कार्बनचे प्रमाण याच्यामध्ये 25 ते 35% असतं. एवढं काही गरजेचं नाहीये, फक्त कोणत्या राज्यामध्ये, नेवेली तमिळनाडू, एवढं लक्षात असू द्या. नेक्स्ट, टोमॅटोचा लाल रंग कोणत्या रासायनिक पदार्थामुळे येतो? बघा सल्फर, इथिलीन, कोबाल्ट आणि लायकोपिन. टोमॅटोचा लाल रंग हा कोणत्या रासायनिक पदार्थामुळे येतो? सल्फर आहे, इथिलीन आहे, कोबाल्ट या लायकोपिन. तर याचं योग्य उत्तर काय? लायकोपिन. लायकोपिनमुळे काय होतं? जो टोमॅटोला लाल रंग आहे तो प्राप्त होतो. महाराष्ट्रात सगळ्यात उंच किल्ला कोणता? राजगड, सिंहगड, हरिश्चंद्रगड, साल्हेर. तर आपल्या महाराष्ट्रातला सर्वात उंच किल्ला जर विचारलं, साल्हेर सांगायचं. साल्हेरची उंची किती आहे? उंची 1567. हा कोणत्या ठिकाणी आहे, म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये साल्हेर? साल्हेर आहे आपल्या नाशिक जिल्ह्यामध्ये. साल्हेर कुठे? तर नाशिक. 1567 नाशिक, लक्षात असू द्या. आणि सर्वोच्च शिखर म्हणलं तर शिखर वेगळं. हा सर्वोच्च शिखर हे बऱ्यापैकी पोलीस भरती करणारे किंवा सरळ सेवा, एमपीएससी, तलाठी, हायकोर्ट सर्व विद्यार्थ्यांना माहिती असतं. सर्वोच्च शिखर कोणते? कळसुबाई. 1646 अहिल्यानगर. ओके, फूटमध्ये म्हणलं तर 5400. नेक्स्ट, कृषी क्षेत्रात पित्त क्रांती कशाशी संबंधित आहे? बघा कृषी क्षेत्रामध्ये पित्त क्रांती आहे ती कशा संदर्भात आहे? तेलबिया आहे, हळद आहे, कापूस की नर्मदा? कृषी क्षेत्रामध्ये पित्त क्रांती जी आहे ती तेलबिया संदर्भात आहे. मी आपण ह्या अगोदर बोललोय बघा, 250 नंबरचा प्रश्न होता ही पित्त क्रांती. कसं लक्षात ठेवायचं? तेलबिया खाल्ल्याने, तेलबिया खाल्ल्याने काय होतं? पित्त क्रांती होती. अशा पद्धतीने लक्षात ठेवायचं. ओके, ही क्रांती, पित्त क्रांती तेलबियाशी संदर्भात आहे. रिट ऑफ हेबियस कॉर्पस व रिट ऑफ मॅन्डमस हे कोणत्या हक्काशी संबंधित आहे? बघा रिट ऑफ हेबियस कॉर्पस व रिट ऑफ मॅन्डमस हे कोणत्या हक्काशी? संपत्तीचा हक्क, वारसा हक्क, धर्म स्वातंत्र्याचा हक्क की तिन्हीपैकी एकही नाही? याचं योग्य उत्तर काय माहितीये? तिन्हीपैकी एक पण नाही याचं. तर तो संपत्तीचा हक्क आहे ना, वारसा हक्क आहे आणि नाही धर्म स्वातंत्र्याचा हक्क. हा प्रश्न विचारला गेलाय म्हणून पीवायक्यू मधून आपण घेतलेला आहे. त्याचं योग्य उत्तर लक्षात ठेवा, वरीलपैकी एकही नाही. बघा पानिपतची तिसरी लढाई, तिसरं युद्ध केव्हा झालं? 1761, 1688, 1526, 1556. पानिपतच्या एकूण लढाई किती झाल्या होत्या? 3. पेपरला गेल्या वर्षी प्रश्न असा होता की पानिपत हे ठिकाण कोणत्या राज्यात आहे? पानिपतची पहिली, नंतर दुसरी, त्यानंतर तिसरी लढाई. बघा पण पहिली झाली 1526, दुसरी आली 1556 आणि तिसरी झाली 1761. हे तीन पण कोणत्या राज्यामध्ये? तर हरियाणा राज्यामध्ये स्थित आहे. पण इथपर्यंत चालेल का आपल्याला? एवढंच करून चालेल का? नाही चालणार. लढाई कोणामध्ये झाली होती आणि विजय कोणाचा झाला, म्हणजे पराभव कोणाचा झाला किंवा कोण जिंकलं, हे पण करावं लागेल रे. कॉम्पिटिशन वाढलंय ना, स्पर्धा वाढली की नाही, मग त्यानुसार आपण अभ्यास पण आपला दर्जा वाढवला पाहिजे, तरच मेरिट मध्ये बसू. तुम्ही टार्गेट लावताना 100 पैकी 100चं लावता का पेपरला? तुम्ही टार्गेट लावताना 100 पैकी फक्त 80 सॉरी 85 इतकंच करता, म्हणून मार्क कमी येतात. अभ्यास करताना माइंडसेट करून ठेवा 100 पैकी 100 मार्क घ्यायचे मला, तेव्हा तुम्हाला हे प्रश्न पडणार. पानिपतची सोपा प्रश्न आहे, तिसरी लढाई. परंतु येणाऱ्या काळात असंही विचारतील ना, कोणामध्ये झाली किंवा कोणाचा पराभव झाला, विचारू शकता की नाही? मग त्यासाठी याचं योग्य उत्तर काय असणार आहे? 1761. मग मी तुम्हाला सांगतोय ना एवढं, बरोबर ना? मी जर तुम्हाला एवढं सांगतोय तर माझं काम आहे ते घ्यायचं, म्हणून मी त्यासाठी पूर्ण कव्हर केलंय. ओके, याच्या नोट्स एकदम क्वालिटी, जेव्हा झेरॉक्स मारणार आणि समोर ठेवून पाठ करणार, एकदम प्रॉपर, तुम्हाला काहीच काळजी करायची नाही. ओके, बघा आता इथं काय, पानिपतची पहिली लढाई 1526 मध्ये बाबर मुघल सम्राट आणि इब्राहिम लोधी दोघांमध्ये झाली. कोणामध्ये? तर बघा बाबर आणि इब्राहिम लोधी, इब्राहिम लोधी या दोघांमध्ये झालती. याच्यामध्ये कोणाचा विजय झालता?
तर बाबरचा. ओके, बाबर जिंकला होता, लक्षात ठेवा. पहिल्या लढाईमध्ये कोण, तर बाबर जिंकला. त्यानंतर दुसरी लढाई झाली 1556 ला. अकबर म्हणजे मुघल सम्राट याचं नेतृत्व केलं तर बैराम खान यांनी केलं, पण आपल्याला एवढं गरज नाही, फक्त अकबर नाव लक्षात ठेवलं तरी चालेल. आणि सम्राट हेमचंद्र विक्रमादित्य म्हणजेच तो हेमू होता, हेमू नावाने त्याला ओळखलं जायचं. याच्यामध्ये विजय कोणाचा झाला, अकबरचा. पहिल्यांदा बाबर, नंतर अकबर. सोपं आहे लक्षात ठेवायला. ओके, आणि तिसरी लढाई झाली 1761 ला. मराठा साम्राज्य अहमद शाह, मराठा साम्राज्याचे पेशवे, आणि अहमद शाह अब्दाली हा अफगाणिस्तानचा होता, या दोघांमध्ये झाली. यामध्ये मात्र अब्दालीचा काय झाला, विजय झाला, आणि मराठ्यांचं नेतृत्व केलं तर सदाशिवराव भाऊ यांचा काय झाला, पराभव झाला. ओके, अशा तिन्ही पण लक्षात ठेवा. केव्हा झाली हे नाही, कोणामध्ये झाली, कोण विजय झाला हे सुद्धा माहित असावं. ठीक आहे, नेक्स्ट पुढचा. तैनाती फौजेची पद्धत कोणी सुरू केली, लॉर्ड हेस्टिंग, लॉर्ड कर्झन, लॉर्ड वेलस्ली आणि लॉर्ड डलहौसी. तैनाती फौजेची पद्धत. तैनाती फौज म्हणजे काय होती माहिती का, राजा आणि ब्रिटिश हे दोघं असायचे. बघा, तैनाती फौज यामध्ये असायचे ब्रिटिश आणि राजा. आता काय करायचं माहिती का, जी फौज असणार आहे, फौज, या फौजेचा खर्च ज्या राजाच्या पदरी पडेल त्या राजाने तो करायचा. खर्च कोणी करायचा, ज्या राजाच्या पदरी तो पडणार आहे त्याने तो खर्च करायचा. आणि त्याच्यावर अधिकार कोण गाजवणार, बघा, अधिकार कोण गाजवणार, तर ब्रिटिश. याला म्हणायचं तैनाती फौज. मग पेशव्यांवर लागू केली ती सगळ्यात पहिले 1798 ला निजामवर लागू केली ती. 1798 निजाम. ओके, आणि 1802 ला पेशवे, 1802 ला पेशवे यांच्यामध्ये काय केली ती, तर ही लागू केली होती. कोणी लागू केली होती, लॉर्ड वेलस्ली, पर्याय क्रमांक 3. तुम्हाला हे समजतंय का, पण मग तैनाती फौज म्हणजे काय, तर फौज असणारे, सैन्य असणारे, मग त्या सैन्याचा सगळा खर्च ज्या राजाला सांगितला त्याने तो करायचा, आणि त्याचा अधिकार कोणी गाजवायचा, ब्रिटिशांनी गाजवायचा. त्याला म्हणायचं तैनाती फौज. या वेलस्लीने सुरू केली ती. प्रथम कोणावर अवलंब केला, या निजामांवर केलं तर 1798 ला, आणि मराठ्यां म्हणजे पेशव्यांवर कधी केलं तर 1802 वर. समजलं, कन्सेप्ट क्लिअर. चलो नेक्स्ट. महाराष्ट्र राज्यात विधानसभेचे एकूण मतदारसंघ किती, म्हणजे सदस्य संख्या किती, 78, 288, 250, 252. विधान परिषद जर म्हटलं असतं तर इथं असतं 78 विधान परिषद. ओके, पण विधान परिषद म्हणलंय का, नाही. विधानसभा किती आहे, 288. विधानसभा किती आहे, 288. 250 काय, तर राज्यसभा, राज्यसभा. ओके, नेक्स्ट. त्याच्याबद्दल माहिती जाणून घ्या. विधानसभेचा कार्यकाल किती असतो, 5 वर्षांचा. मात्र मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्यानुसार राज्यात विधानसभा मुदतीपूर्वी विसर्जित करू शकतात. ओके, राज्यपालांना अधिकार येतो विसर्जित करायचा, पण कोणाच्या सल्ल्यानुसार, मुख्यमंत्र्यांच्या. आणीबाणीच्या काळात संसदेच्या कायद्याद्वारे विधानसभेचा कार्यकाल 1 वर्षाने वाढवता येतो. आणीबाणी असेल तर, कोणती पण असेल तर वाढवू शकतो. अध्यक्ष, निवडून आलेले आमदार आपल्यामधनं एकाचे अध्यक्ष, एकाची उपाध्यक्ष म्हणून काय करतात, निवड करतात. उपाध्यक्ष, अध्यक्षांच्या अनुपस्थितीमध्ये कामकाज कोण बघणार आहे, उपाध्यक्ष. कोणतेही पद घ्या, जर अध्यक्ष नसेल तर त्यांचं कामकाज कोण बघणार आहे, उपाध्यक्ष बघणार आहे. ओके, त्यानंतर सदस्य संख्या एकूण 288. आणि जे विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आहे ते महाराष्ट्रामध्ये नागपूर या ठिकाणी होतं. कोणत्या जिल्ह्यामध्ये होतं, तर नागपूर या जिल्ह्यामध्ये हिवाळी अधिवेशन पार पडलं जातं. ओके, नेक्स्ट. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची स्थापना केव्हा झाली, 26 जानेवारी 1962, 1 ऑगस्ट 1962, 1 एप्रिल 1962, तिन्हीपैकी एकही नाही. तर बघा, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाची जी स्थापना आहे ती 1 ऑगस्ट 1962 ला झाली. 1 ऑगस्ट 1962, पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. नागपूर येथे खालीलपैकी कोणती संस्था आहे म्हणलेलं आहे, काही विचारलंय. राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था ही तर पुण्याला आहे. ओके, त्याच्यामुळे हे तर ऑप्शन येणार नाही.
राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिक संस्था, प्रादेशिक क्षमता निर्माण आणि ज्ञान संस्था वरीलपैकी एक नाही. तर नागपूर या ठिकाणी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिक संशोधन संस्था आहे. नागपूर या ठिकाणी कोणती आहे? तर राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिक संशोधन संस्था. खालीलपैकी कोणता एक पदार्थ धातू नाही म्हणलेला आहे? खालीलपैकी असा कोणता एक पदार्थ आहे जो धातू नाहीये? तांबे, सोडियम, सल्फर आणि प्लॅटिनियम. याचं योग्य उत्तर काय? सल्फर हा धातू नाहीये. सल्फर हा धातू आहे का? तर तो धातू नाहीये. मग चार ऑप्शन बद्दल आपण माहिती जाणून घेऊया. बघा, सल्फर हा काय? तर पिवळ्या रंगाचा ठिसूळ पदार्थ आहे. हा धातू आहे का? तर धातू नाही येतो. पिवळ्या रंगाचा ठिसूळ पदार्थ येतो. हा उष्णता आणि विजेचा दुर्वाहक असतो. अधातूंच्या मुख्य लक्षणे त्याचं. ओके. तांबे काय? हा एक धातू असून विजेचा उत्तम सुवाहक आहे. असं विचारता, विजेचा उत्तम सुवाहक कोणता धातू मानला जातो? त्याचं योग्य उत्तर काय सांगणार तुम्ही? तांबे सांगायचं. ठीक आहे. त्यानंतर सोडियम. बघा, सोडियम हा एक मऊ धातू आहे जो इतका मऊ असतो की तो चाकूने सुद्धा सहज कापला जाऊ शकतो. सोडियम कसा आहे? सगळ्यात मऊ धातू आहे. तो एवढा मऊ असतो की आपण त्याला कापू सुद्धा शकतो सुरीने. ओके. आणि प्लॅटिनियम हा एक अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान धातू आहे. प्लॅटिनियम काय आहे? हा एक अत्यंत दुर्मिळ आणि मौल्यवान धातू मानला जातो. बघा पुढे, 29 सप्टेंबर हा जागतिक दिन म्हणून पाळला जातो. पण कोणता दिवस पाळला जातो? बघा, आरोग्य, रक्तदान, मधुमेह की हृदय? विचार करायचं काय उत्तर असू शकतं? 29 सप्टेंबर आहे. 29 सप्टेंबर कोणता दिवस आहे? आरोग्य दिन आहे, रक्तदान आहे की मधुमेह का हृदय? काहीतरीच असणार की नाही? चार ऑप्शन दिले त्याचं, बरोबर ना? काहीतरी तुमच्या मनात आलं असणार. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? हृदय दिन. हृदय दिन कोणता? 29 सप्टेंबर. तर तुम्हाला हे पण प्रश्न पडले पाहिजे रे, का हे तीन कोणते असणार आहे? हे 3 दिवस माहित असणं गरजेचं आहे ना? बघा, 7 एप्रिल काय आहे? जागतिक आरोग्य दिन. हा WHO ची स्थापना दिवस आहे हा, बरोबर ना? 7 एप्रिल 1948. ठीक आहे. जागतिक रक्तदान दिन हा 14 जून आहे. जागतिक रक्तदान दिन किती आहे? 14 जून. जागतिक मधुमेह दिन 14 नोव्हेंबर. जागतिक मधुमेह दिन काय? तर 14 नोव्हेंबर. प्रश्नपत्रिकेवर नोट डाऊन करून घ्या लगेच. बघा, नॅशनल पोलीस अकॅडमी कोणत्या ठिकाणी आहे? नाशिक, बँगलोर, हैदराबाद, दिल्ली. नॅशनल पोलीस अकॅडमी ही हैदराबाद ह्या ठिकाणी आहे. हैदराबाद ह्या ठिकाणी 1948 ला याची स्थापना झालेली आहे. नेक्स्ट, संत गोरा कुंभार यांची समाधी कोणत्या जिल्ह्यात आहे? बघा, संत गोरा कुंभार यांची समाधी बीड, नाशिक, धाराशिव, पुणे. तर संत गोरा कुंभार यांची समाधी आहे तेर, धाराशिव. पर्याय क्रमांक 3 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. नेक्स्ट, खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही? खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्कार मिळालेला नाही म्हणलेलं आहे? नाही म्हणलं का विचार करायचा? मग करा विचार आता, कोणतं उत्तर असू शकतं याचं. बघा, राजगोपालचारी, सी.व्ही. रमन, सर्वपल्ली राधाकृष्ण, महात्मा गांधी. तर याचं योग्य उत्तर सांगू. खालीलपैकी भारतरत्न जो पुरस्कार आहे तो महात्मा गांधी यांना मिळालेला नाही. आपल्या महाराष्ट्रातील किती व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे? महाराष्ट्रातील किती व्यक्तींना किंवा कोणत्या व्यक्तींना भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे? हे सुद्धा खूप महत्वाचं आहे. आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातनं आपल्याला याच्यावर हा प्रश्न तर आहे, पण हा पण खूप गरजेची ही माहिती ही तुम्हाला विचारू शकतील. महाराष्ट्र राज्याने देशाला अनेक भारतरत्न दिलेले आहेत. त्या राज्याने आपल्याला आपल्या राज्याचा काय ना अभिमान असला पाहिजे. मग कोणी कोणी दिलेत? बघा, सगळ्यात पहिले कोणाला दिलता रे? महर्षी धोंडो केशव कर्वे 1958 वयाच्या 100व्या वर्षी. ठीक आहे. त्यानंतर पांडुरंग वामन काणे 1963, आचार्य विनोबा भावे 1983, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर 1990, त्यांना मरणोत्तर दिलेला हा पुरस्कार. J.R.D. टाटा 1992, लता मंगेशकर 2001, पंडित भीमसेन जोशी 2008, सचिन तेंडुलकर 2014. हा पुरस्कार मिळवणारा सर्वात तरुण व्यक्ती आणि पहिला खेळाडू कोण? तर सचिन तेंडुलकर. आणि नानाजी देशमुख 2019 त्यांना कधी दिला? तर
मरणोत्तर दिलाय. नानाजी देशमुख यांना केव्हा दिलाय तर मरणोत्तर. ओके. त्यानंतर एवढी माहिती आहे, ही संपूर्ण लिहून घ्या. महाराष्ट्रातील तुम्हाला काय प्रश्न आहे ना सांगू, महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या व्यक्तीला भारतरत्न पुरस्कार दिलेला नाही, असा तुम्हाला प्रश्न विचारतील पेपरला. त्यावेळी तुम्हाला हे सांगता आलं पाहिजे. लक्षात. नेक्स्ट, खालीलपैकी कोणती नदी पश्चिम वाहिनी आहे म्हटलेले? कावेरी, गोदावरी, कृष्णा आणि नर्मदा. खालीलपैकी कोणती नदी आहे जी पश्चिम वाहिनी असं म्हणलेले त्यांनी? कावेरी असणार आहे किंवा गोदावरी, कृष्णा आणि नर्मदा. तर याचं योग्य उत्तर काय असणार आहे? नर्मदा नदी. नर्मदा नदी ही काय तर पश्चिम वाहिनी. पण नर्मदा नदीची भारतातील लांबी किती आहे, तिचा उगम कोणत्या ठिकाणी होतो, हिची महाराष्ट्रातील लांबी किती आणि हिच्या उपनद्या कोणकोणत्या आहे त्या जाणून घेऊया आपण. बघा, मध्य प्रदेश राज्यातील अनूपपूर जिल्ह्यातील अमरकंटक या पठारावर हिचा काय होतो, उगम होतो. ठीक आहे. त्यानंतर भारतातील लांबी आहे 1312. ओके. महाराष्ट्रातील जर विचारली लांबी, महाराष्ट्रातील लांबी 54. त्यानंतर उजव्या बाजूनी हिरण, चोरल आणि ओसांग या उपनद्या, डाव्या बाजूनी बंजर, शर, शक्कर, दुधी, तवा सर्वात मोठी उपनदी तवा. त्यानंतर सरदार सरोवर जो प्रकल्प आहे गुजरात राज्यामधला, तो ह्या नर्मदा नदीवरच आधारित आहे. सर्वात मोठा बहुउद्देशीय प्रकल्प आहे. आणि ह्याच धरणाजवळ जे आपण स्टॅच्यू ऑफ युनिटी म्हणतो, 182 मीटर उंच सरदार वल्लभभाई पटेल यांचा पुतळा आहे, तो ह्या नदीच्या किनारी ह्या धरणावर तिथं स्थित आहे. कोणत्या तर सरदार सरोवर. तो कोणत्या नदीवर आहे? नर्मदा नदीवर. तसंच इंदिरा सागर धरण पण मध्य प्रदेश राज्यात आहे, ते देखील नर्मदा नदीवर स्थित आहे. महाराष्ट्राच्या म्हणजे महाराष्ट्रामध्ये आल्याच्या नंतर उत्तरेकडील सीमेवरून नर्मदा नदी सुमारे 54 किलोमीटर वाहते. उत्तर म्हणजे कोणता जिल्हा आहे तर नंदुरबार जिल्हा. नंदुरबार. बघा, नंदुरबार जिल्ह्यातील अक्राणी आणि अक्कलकुवा तालुक्यांच्या सीमा या नदीने काय केल्या तर निश्चित केलेल्या आहेत. ओके, एवढं लक्षात राहू दे. नर्मदा नदीबद्दल एवढी माहिती सफिशियंट आहे, कारण आपल्या महाराष्ट्रात तिचा काही जास्त प्रवास नाही, 54 किलोमीटरचाच आहे नंदुरबार जिल्ह्यामध्ये. पण जे काय बाहेरचं आहे जसं सरदार सरोवर, स्टॅच्यू ऑफ युनिटी, इंदिरा सागर धरण हे तुम्हाला माहिती असावं. नेक्स्ट, विजेच्या दिव्यात खालीलपैकी कोणत्या धातूची तार वापरतात? टंगस्टन, प्लॅटिनियम, तांबे, ॲल्युमिनियम. तर विजेच्या दिव्यामध्ये खालीलपैकी टंगस्टन तार वापरतात, टंगस्टन नावाची तार. ओके. नेक्स्ट, नोबेल पुरस्कार खालीलपैकी कोणत्या विषयाकरता दिला जातो? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, साहित्य यापैकी सर्व. तर नोबेल पुरस्कार जो आहे तो भौतिक मध्ये पण देता, रसायन मध्ये पण देता, साहित्य मध्ये पण देता, म्हणून यापैकी सर्व त्याचं योग्य उत्तर आहे. पर्याय क्रमांक 4 हे त्याचं बरोबर असणार आहे, कारण तो चारही याच्यामध्ये दिला जातो. भौतिक असू द्या, रसायन असू द्या, नाही तर साहित्य असू द्या. मग नोबेलची सुरुवात केव्हा झाली, कोणाच्या स्मरणार्थ झाली? तर अल्फ्रेड नोबेल. बघा, अल्फ्रेड नोबेल इथं नाव पण आहे आणि त्यांचा आपण जो फोटो आहे किंवा जो पुरस्कारचं स्वरूप असतं ते पण इमेज आपण इथं घेतलेली आहे. ओके. अल्फ्रेड नोबेल हे स्वीडिश शास्त्रज्ञ होते ज्यांनी डायनामाइटचा शोध लावला. कशाचा? डायनामाइटचा शोध लावला होता. त्यांनी आपल्या मृत्यूपत्रात आपली संपत्ती एका ट्रस्टला दिली, ज्यातून हा पुरस्कार दिला जातो. बघा, त्यांच्या मृत्यूपत्रामध्ये जेवढी संपत्ती होती त्यांनी सगळी ती कोणाला दिली? एका ट्रस्टला दिली आणि त्या ट्रस्टच्या माध्यमातून हा पुरस्कार दिला जातो. ओके. या पुरस्काराची सुरुवात 1901 ला झाली. अल्फ्रेड नोबेल, नोबेल पुरस्काराची सुरुवात 1901 ला झाली. त्यानंतर आतापर्यंत आपल्या किती भारतीयांना हा भेटलेला आहे किंवा किती क्षेत्रामध्ये दिला जातो? सध्याला 6 क्षेत्र पाहिजे. 6 क्षेत्रांमध्ये हा पुरस्कार दिला जातो. कोणकोणते? भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता, अर्थशास्त्र. ओके. हे सर्व भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, वैद्यकशास्त्र, साहित्य, शांतता, अर्थशास्त्र अशा 6 क्षेत्रांमध्ये हा नोबेल पुरस्कार दिला जातो. आपल्या भारतीयांना मिळालेले पुरस्कार बघा, रवींद्रनाथ टागोर 1913 ला त्यांना दिला होता. पहिले भारतीय व आशियातील विजयी ठरलेले ते. सी.व्ही. रमन 1930 ला दिला होता त्यांना भौतिकशास्त्रामध्ये. मदर तेरेसा यांना 1979 दिला शांतता यासाठी.
अमर्त्य सेन अर्थशास्त्र 1998, कैलास सत्यार्थी 2014, अभिजित बॅनर्जी 2019. अशा पद्धतीने हा पुरस्कार देण्यात आलेला आहे. ओके, चलो नेक्स्ट. पाण्यामध्ये कोणते घटक असतात? ऑक्सिजन, हायड्रोजन, ऑक्सिजन, कार्बन डायऑक्साईड, हायड्रोजन, ऑक्सिजन आणि नायट्रोजन. तर पाण्यामध्ये असतं H2O. H म्हणजे ऑक्सिजन आणि हायड्रोजन. पर्याय क्रमांक 1. ओके. महाभारतातील धृतराष्ट्र या राजाच्या पत्नीचं नाव काय होतं? महाभारतामध्ये धृतराष्ट्र जो होता त्या राजाच्या पत्नीचं नाव काय होतं? बघा, कुंती, माधुरी, गांधारी आणि हिडिंबा. काय असेल याचं योग्य उत्तर? विचार करा. योग्य उत्तर काय असू शकतं? असे प्रश्न विचारले गेले पेपरला. PYQ माझ्या मनाचे प्रश्न नाहीये, विचारले गेले. योग्य उत्तर त्याचं गांधारी. हे क्रमांक 3 हे त्याचं बरोबर आहे. गांधारी हे बरोबर असणार आहे. नेक्स्ट. भारतात पोलीस स्मृती दिन म्हणून कोणता दिवस पाळण्यात येतो? 21 ऑक्टोबर, 15 ऑगस्ट, 15 जानेवारी, 1 मे. तर पोलीस स्मृती दिन जो आहे तो 21 ऑक्टोबर रोजी असतो. पोलीस स्मृती दिन केव्हा असतो? 21 ऑक्टोबर. डायबिटीस मधुमेह विकाराच्या व्यक्तीच्या रक्तातील कोणता घटक आहे जो नियंत्रणामध्ये राहत नाही? म्हणजे ज्या व्यक्तीला डायबिटीज आहे, मधुमेह झालेला आहे, अशा व्यक्तीमधील रक्तामधला असा कोणता घटक आहे ज्याला नियंत्रण राहत नाही? मग काय? प्रथिने, कोलेस्ट्रॉल, शर्करा आणि हिमोग्लोबिन. आता यांनी जे मुद्दामून तुम्हाला इथं ऑप्शनला साखर नाही दिलेलं, यांनी काय दिलंय? शर्करा. हे त्याचं योग्य उत्तर आहे. शर्करा म्हणजे साखर असणार आहे. ठीक आहे, चलो नेक्स्ट. दहशतवाद्यांशी संबंधित गुन्ह्याचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती? CID, त्यानंतर CBI, NIA आणि रॉ. बघा, दहशतवाद्यांशी संबंधित गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी विशेषरित्या तयार करण्यात आलेली यंत्रणा कोणती असणार आहे? तर NIA. तेव्हा 2008ला जो आपला 26/11 जो आपल्यावर हल्ला झाला होता त्याच्यानंतर ही यंत्रणा आपण तयार केली. दहशतवादी संबंधांचा गुन्ह्यांचा काय करायचा? तपास करायचा. त्याला आपण म्हणतो NIA. बघा, त्याबद्दल आणखीन माहिती जाणून घेऊ आपण. थोडं जर नॉलेज त्याच्याबद्दल जर आपण जाणून घेतलं ना, आणखीन परफेक्ट होतो आपण. म्हणजे मार्क जात नाही आपला, फिक्स होऊन जातो. NIA काय म्हणते बघा, 2008च्या मुंबई दहशतवादी हल्ल्यात 26/11 नंतर केंद्र सरकारने 31 डिसेंबर 2008ला या यंत्रणेची स्थापना केली. म्हणजे जर विचारलं NIA ची स्थापना कधी, तर सरळ सरळ काय सांगणार? 31 डिसेंबर 2008. ठीक आहे. त्यानंतर कार्य काय आहे? ही संस्था संपूर्ण भारतात दहशतवाद, बनावट नोटा, मानवी तस्करी आणि अंमली पदार्थांसंबंधित दहशतवादी कारवायांचा तपास करण्यासाठी सर्वोच्च अधिकार असलेली काहीतरी ही यंत्रणा आहे. कोणती? NIA. ठीक आहे, चलो नेक्स्ट. शेतकऱ्यांचा आसूड ह्या ग्रंथाचे लेखक कोण आहे? बऱ्यापैकी विद्यार्थ्यांना माहिती याचं योग्य उत्तर. आपण त्या संदर्भात आणखीन ग्रंथ घेतलेले. मार्कच जाऊन देणार नाही ही माझी गॅरंटी. कारण मी असं ठरवलंय की क्वालिटी काम करायचं, क्वालिटी मटेरियल द्यायचं विद्यार्थ्यांना. तुम्ही जर बॅच घेताय ना आपली, तर बॅच घेताय तर त्यासाठी तुम्हाला मटेरियल क्वालिटीच गेलं पाहिजे म्हणून सांगतोय. बघा, शेतकऱ्यांचे आसूड राजू शेट्टी, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा गांधी. शेतकऱ्यांचे आसूड जे आहे ते ज्योतिबा फुले हे त्या ग्रंथाचे कोणी तर लेखक आहे. ज्योतिबा फुले. पर्याय क्रमांक 2. आता त्याबद्दल आपण आणखीन जाणून घेऊया. बघा, पहिला आहे गुलामगिरी ग्रंथ त्यांचा. कोणाचा? महात्मा फुलेंचा. हा ग्रंथ जो आहे ना तो कोणाला अर्पण केला होता त्यांनी? म्हणजे ग्रंथ लिहिला आणि त्यानंतर कोणाला अर्पण केला? अमेरिकेतील जनतेला. कृष्णवर्गीय गुलामांच्या मुक्ततेसाठी लढणाऱ्या जनतेला समर्पित केला हा गुलामगिरी हा ग्रंथ. त्यानंतर शेतकऱ्यांचा आसूड 1883 ला हा ग्रंथ आला होता. मग त्यानंतर शेतकऱ्यांचे आर्थिक शोषण, अज्ञान, कर्जबाजारीपणा यावर त्यांनी प्रकाश टाकला. तुम्ही फक्त एवढंच पाठ करायचंय. गुलामगिरी 1873 कोणाला अर्पण केला? अमेरिकेतील जनतेला. शेतकऱ्यांचे आसूड 1883.
त्यानंतर विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली ही प्रसिद्ध काव्यपंक्ती ह्याच ग्रंथामध्ये, कोणत्या ग्रंथामध्ये, तर शेतकऱ्यांचा आसूड ह्या ग्रंथामध्ये त्यांनी समाविष्ट केली आहे. शेतकऱ्यांच्या दुर्दशेला कारणीभूत असलेल्या गोष्टीवर त्यांनी यात कोरडे ओढे आणले आहेत त्याच्यामध्ये. ठीक आहे. सार्वजनिक सत्यधर्म हा महत्वाचा आहे. 1891 ला त्यांचा मरणोत्तर प्रसिद्ध झालेला आहे, म्हणजे ज्यावेळेस त्यांचं निधन झालं, ते निधन झाल्याच्या नंतर सार्वजनिक ग्रंथ प्रसिद्ध झाला. मग निधन केव्हा झालं त्यांचं, 1890 ला, 1890 रोजी त्यांचं निधन झालं आणि 1891 ला हा ग्रंथ काय झाला, प्रसिद्ध झाला. हा महात्मा फुलेंचा शेवटचा ग्रंथ मानला जातो, जो त्यांच्या मृत्यूनंतर प्रकाशित झाला. त्यात त्यांनी विश्व कुटुंबाचा पुरस्कार केला असून सर्वांसाठी एक आदर्श आणि मानवतावादी जीवन पद्धती मांडली होती. कोणी, तर महात्मा फुलेंनी. इशारा जो ग्रंथ आहे 1885 ला जातीभेद सामाजिक विषमता या विषयावर त्यांनी पुस्तकेद्वारे आपले विचार मांडले. सत्सार 1885 ला हे एक नियतकालिक किंवा अंक स्वरूपात होते. यात त्यांनी प्रामुख्याने स्त्री पुरुष समानता आणि ब्राह्मणतर चळवळीच्या विचारांचा पुरस्कार केला. आणि शेवटचा त्यांचा म्हणजे ब्राह्मणांचे कसब हा पण त्यांचा काय तर ग्रंथ 1869 ला प्रसिद्ध झालेला आहे. पुढे तर महात्मा फुले. ओके, आपण त्यांच्याबद्दल या अगोदर पण माहिती घेतली आणि आता पण कव्हर केले. ठीक आहे, चलो. तृतीय रत्न बाकी आणखी 1855 हे त्यांचे पहिले नाटक आहेत, ज्यात त्यांनी शिक्षणाचं महत्व सांगितलं होतं. शिवाजी महाराजांचा पोवाडा 1869 ला त्यांनी महाराजांचा पोवाडा समाधी शोधून काढल्यानंतर त्यांनी महाराजांवर ऐतिहासिक पोवाडा लिहिला. त्यात त्यांनी महाराजांचा उल्लेख कुलवाडी भूषण असा केलेला आहे त्यांनी. ओके, कशामध्ये तर 1869 मध्ये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शिक्षण खूप महत्वाचं आहे. त्यावर त्यांनी काय लिहिलं इथं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेलं, गतीविना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, इतका अनर्थ एका अविद्येने केला. एवढं शिक्षणाला महत्व आहे. त्याच्यामुळे शिकाल तर वाचाल, वाचाल तर वाचाल, बरोबर ना. एवढा अभ्यासाला जास्त वेळ द्या, पूर्ण इन्व्हॉल्व व्हा. टाइमपास करणाऱ्या लोकांपासून लांब जा. एक 2 महिने, फक्त 2-4 महिने तुम्ही स्वतःला कोंडून घ्या, पूर्ण पुस्तकामध्ये इन्व्हॉल्व व्हा. तुम्हाला काहीच येत नाहीये, तुम्ही हे प्रश्न रोज ऐका, रोज पाठ करा. तिसऱ्या चौथ्या दिवशी हे प्रश्न पाठ झालेले असणार आहे, तर रोज वाचन करायचं. हार नाही मानायची, काही झालं तरी चालत, मला हारायचं नाही. एवढं एकदा माइंड सेट करा तुम्ही. जर एकदा ठरवलं ना की मला जिंकायचं आहे, मागे वळून बघायचं नाही मग. आणि कान बहिरे करायचे, कोण काय बोलाल याकडे लक्ष द्यायचं नाही. लोकांचं कामच आहे नाव ठेवायचं. तुम्हाला मुद्दामून नाव ठेवतील, तुला काय तुझा पेपर नाहीये, तुझं ग्राउंड नाहीये, हे काम आहे त्यांचं. तुम्ही त्यांना प्रतिउत्तर देत बसू नका. ज्यावेळेस तुमच्या अंगावर वर्दी येणार आहे त्यावेळेस त्यांचे तोंड आपल्यापच बंद होणार आहे. समजताय? त्यानुसार बघा, मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या किती जोड्या आहे, 46, 23, 36 की 25. तर मानवी पेशीमध्ये गुणसूत्रांच्या काय म्हणलंय रे, जोड्या म्हणलंय ना. जोड्या किती माहिती का, 23 आहे. आणि एकूण गुणसूत्र जर म्हणलं ना, गुणसूत्र तर आहे 46. नेक्स्ट, एक अश्वशक्ती म्हणजे किती वॅट, 840, 746, 352, 100. एक अश्वशक्ती म्हणजे 746 वॅट. त्र्यंबकेश्वर येथे कोणत्या नदीचा उगम होतो, गोदावरी, भीमा, कृष्णा, कोयना. तर त्र्यंबकेश्वर या ठिकाणी सगळ्यांना माहिती आहे गोदावरी नदीचा उगम होतो. या गोदावरी नदीबद्दल आपण थोडी माहिती जाणून घेऊया. मागे पण आपण कव्हर केली आहे, आज परत घेतलेली. बघा, गोदावरी उगम महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात त्र्यंबकेश्वर ब्रह्मगिरी पर्वतावर होतो. या गोदावरीची लांबी 1465 आहे. महाराष्ट्रातील लांबी 668 आहे. प्रवाह कसा आहे, तर पूर्वेकडे वाहत जाते, बंगालच्या उपसागरात जाऊन मिळणार आहे. बंगालच्या उपसागराला कुठे येते, तर राजमहेंद्री, शेवटचा स्पॉट राजमहेंद्री, आंध्र प्रदेश या ठिकाणी तिचा शेवटचा स्पॉट आहे. गोदावरी खोरे हे भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे खोरे. त्यानंतर कोणकोणत्या राज्यातून वाहते, कोणकोणत्या राज्यातून वाहते, तर बघा, महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्र प्रदेश या 3 राज्यांतून ती वाहते. शेवटचा स्टॉप तिचा आंध्र प्रदेश हा आहे. छत्तीसगड आणि ओडिसा काही उपनद्या या राज्यातून पण येतात. त्या उपनद्या येतात त्या राज्यात गोदावरी नाही जात, मग ती ह्या राज्यांमध्ये आले का त्यात तिला भेटतात ते. पण शक्यतो 3च राज्य आहे.
3च राज्यांमधून वाहते 100%. ठीक आहे. नेक्स्ट बघा, प्रमुख उपनद्या. गोदावरीच्या अनेक महत्वाच्या नद्या येऊन तिला मिळतात. डाव्या बाजूने कोणकोणत्या आहे? कादवा, शिवना, पूर्णा, प्राणिता, वर्धा, वैनगंगा आणि पैनगंगा यांचा एकत्रित प्रवाह आणि इंद्रावती. ओके, गोदावरीच्या काय या उपनद्या आहे. उजव्या बाजूनी बघा, उजव्या बाजूनी दारणा, प्रवरा, मुळा, मांजरा, सिंदफणा. महत्वाच्याच घेतल्या आपण, जास्त डीप मध्ये नाही घेतल्या. दारणा, प्रवरा, मुळा, मांजरा आणि काय तर सिंदफणा या तिच्या उपनद्या आहे. प्रमुख धरणे बघा गोदावरीचे. नदीच्या पाण्यावर शेती, वीज निर्मितीसाठी मोठे प्रकल्प उभारण्यात आलेले, जसं की जायकवाडी. त्या जायकवाडीला म्हटलं जातं नाथसागर. हा पैठण, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आहे. त्यानंतर तिला मराठवाड्याचे जीवनवाहिनी असं देखील म्हटलं जातं या प्रकल्पाला. गंगापूर, गोदावरी, नाशिक. भारतातलं पहिलं मातीचं धरण हे विष्णुपुरी प्रकल्प, नांदेड. आशियातील सर्वात मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प आहे. त्यानंतर पोचमपाडू, तेलंगणा, श्रीराम सागर प्रकल्प नावाने ओळखलं जातं. धार्मिक सांस्कृतिक बघा, कुंभमेळा दर 12 वर्षांनी गोदावरीच्या किनारी किंवा काठावर असे असतं कुंभमेळा भरतो. महत्वाचे तीर्थक्षेत्र आहे त्र्यंबकेश्वर आहे, त्यानंतर पंचवटी आहे, रामकुंड आहे, संत एकनाथांची कर्मभूमी पैठण या ठिकाणी आहे, आणि नांदेडला शिखांचं जे 10वे गुरु आहे गुरु गोविंद सिंग यांची समाधी सुद्धा इथंच आहे. ओके, आणि राजमहेंद्री आंध्र प्रदेश येथे नदीचे कायदा खूप पात्र खूप विस्तीर्ण झालेले आहेत. असे एवढी माहिती सफिशियंट आहे तुम्हाला. याच्यामध्ये शॉर्टकट करून मी तुम्हाला नोट्स करून देईल. कॅनडाची राजधानी कोणती? कॅनडा देशाची टोरंटो, एडमंटन, ओटावा आणि क्यूबेक. कॅनडा देशाची राजधानी आहे ओटावा. पर्याय क्रमांक 3. पृथ्वी स्वतःभोवती फिरते या क्रियेला काय म्हणतात? पिंगा, रिंगण, परिभ्रमण आणि परिवलन. तर पृथ्वी जर स्वतःभोवती जर चक्कर मारत असेल तर त्या क्रियेला परिवलन असं म्हणतात. त्या क्रियेला परिवलन असं म्हणतात. आणि जर सूर्याभोवती असेल तर सूर्याभोवती जर फिरत असेल तर त्याला काय म्हणतात? परिभ्रमण म्हणतात. ठीक आहे, स्वतःभोवती असेल तर परिवलन आणि सूर्याभोवती असेल तर काय तर परिभ्रमण असणार आहे. ठीक आहे, कन्फ्युज होऊ नका यामध्ये. खालीलपैकी कोणी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना केली होती? माझा प्रयत्न काय जास्तीत जास्त माहिती द्यायची तुम्हाला. ओके, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, पंजाबराव देशमुख, भाऊसाहेब हिरे, कर्मवीर भाऊराव पाटील. तर पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1946 रोजी केली होती. असे त्यांनी भरपूर संघटना, राजकीय पक्ष पण त्यांनी एक स्थापन केला होता. त्या महत्वाचे जे काही पक्ष किंवा महत्वाच्या ज्या संघटना आहेत त्या नोट डाऊन करून ठेवा. बघा, सामाजिक शैक्षणिक संघटना, ज्या काळामध्ये मोबाईल नव्हते बरोबर ना, काही सुख सुविधा नव्हत्या, त्या काळामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर शिकले. तुम्हाला पण माहिती कोणत्या परिस्थितीतून त्यांनी आपलं अस्तित्व निर्माण केलेलं आहे. मग त्याच्यामुळे शिक्षण फार गरजेचं आहे. शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, ज्याने दूध पिलं तर गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. ठीक आहे, बघा, बहिष्कृत हितकारिणी सभा 1929. 20 जुलै 1924 मुंबई या ठिकाणी ही संस्था स्थापन केली. या संस्थेचं ब्रीद वाक्य होतं शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. ब्रीद वाक्य काय होतं? शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. त्यानंतर पीपल्स एज्युकेशन सोसायटी 1945 ला केली. आपण इथं काय सांगितलंय? हा, पीपल्स 1946 बोललाय ना, 46 नसणार तिथं. हा, आपण याच्यामध्ये पीपल्स एज्युकेशन सोसायटी किती आहे? 1945. या संस्थेमार्फत सिद्धार्थ कॉलेज, छत्रपती संभाजीनगर येथे मिलिंद कॉलेज सुरू केलं. तसंच समता सैनिक दल 1927 ला, स्वतंत्र मजूर पक्ष 1936 ला आणि शेड्यूल कास्ट फेडरेशन 1942 रोजी सुरू केलेलं आहे. मी यामध्ये जर काही बदल असेल पीपल्स एज्युकेशन मध्ये तर मी नोट्स मध्ये करेक्शन करून देईल. एकदा चेक करतो काय थोडंसं, एखादा वर्ष जर चुकून जर काय झालं असेल तर 100% चुकीची माहिती देणार रे, करेक्शन करून देईल. आता सध्याला हे लक्षात असू द्या. ठीक आहे, चलो. 1956च्या भाषावर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम अनुक्रमे किती भाषिक राज्य व केंद्रशासित प्रदेशांची निर्मिती करण्यात आली होती? 14 आणि 6, 14 आणि 7, 19 आणि 6, 19 आणि 7. 1956च्या भाषावर प्रांत पुनर्रचना कायद्यानुसार भारतात सर्वप्रथम
14 आणि 6 किती 14 आणि 6 हे राज्य त्यांनी स्थापन केले होते. म्हणजे 14 भाषिक राज्य आणि 6 केंद्रशासित प्रदेश. बघा भाषिक राज्य किती होते 14 आणि केंद्रशासित किती होते केंद्रशासित 6 होते. ठीक आहे. नेक्स्ट सप्टेंबर 1948 मध्ये कोणत्या सांकेतिक पोलिसी कारवाईद्वारे हैदराबाद हे संस्थान भारतीय संघराज्यात विलीन करण्यात आले? ऑपरेशन कंटूर, ऑपरेशन पोलो, ऑपरेशन ग्रीन हंट, ऑपरेशन ब्ल्यू स्टार. तर जे हैदराबाद संस्थान होतं आपल्या भारतामध्ये विलीन करण्यासाठी ऑपरेशन पोलो राबवण्यात आलं होतं. पर्याय क्रमांक 2 ऑपरेशन पोलो. आणि गोवा मुक्त जो झाला होता गोवा मुक्त करण्यासाठी इथं ऑप्शन मध्ये नाहीये पण मी सांगतोय तुम्हाला ऑपरेशन विजय राबवण्यात आलं होतं. ओके ऑपरेशन विजय गोवा मुक्त आणि हैदराबाद मुक्त करण्यासाठी ऑपरेशन पोलो. ठीक आहे. नेक्स्ट क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? मुंबई शहर, कोल्हापूर, नागपूर, अहिल्यानगर. तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता असेल तर अहिल्यानगर आहे. या अहिल्यानगरचं क्षेत्रफळ किती असं जर विचारलं 17,048 इतकं आहे. सगळ्यात लहान जिल्हा मुंबई शहर 157 हे 57 चौकी त्याचं क्षेत्रफळ लक्षामध्ये. चलो सगळ्यात मोठा अहिल्यानगर, सगळ्यात लहान मुंबई शहर. महाराष्ट्र राज्य प्राणी कोणता? मुंगूस, शेकरू, बिबट्या आणि वाघ. तर आपला राज्य प्राणी कोणता आहे? शेकरू. हा कोणत्या ठिकाणी आढळतो? भीमाशंकर. शेकरू कोणत्या ठिकाणी आढळतो? भीमाशंकर या ठिकाणी. नेक्स्ट देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता? तारापूर, चिकमंगळूर, श्रीहरिकोटा, कल्पकम. देशातील पहिला अणुविद्युत प्रकल्प कोणता असं जर विचारलं तारापूर हा कोणत्या जिल्ह्यामध्ये स्थित आहे? पालघर जिल्ह्यामध्ये. याला सहकार्य कोणाचं लाभलं होतं तर अमेरिकेचं. बघा इथं तुम्हाला डिटेल माहिती आहे. हे केंद्र महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यामध्ये पूर्वीचा ठाणेमध्ये होता, आता पालघर वेगळा आहे. याची स्थापना झाली 1969 ला. तारापूरची स्थापना कधी आहे? 1969. सहकार्य अमेरिका या देशाच्या तांत्रिक सहकार्याने उभारण्यात आला. हा केवळ भारतातच नाही तर आशियातला पहिला व्यावसायिक अणुविद्युत प्रकल्प आहे. त्याची इमेज आपण इथं दिलेली आहे तुम्हाला. ओके सहकार्य कोणाचं आहे ते मात्र विसरायचं नाही, अमेरिकेचं. ठीक आहे. नागालँड राज्याची राजधानी कोणती? बघा ह्या राजधान्या खूप महत्वाच्या आहेत. एक मार्क आहे आपल्याला, एक मार्क इथं जाऊ शकतो. आगरतळा, कोहिमा, इम्फाळ आणि इटानगर. तर नागालँड राज्याची राजधानी कोणती असणार तुमची? कोहिमा. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर आहे. नागालँडची राजधानी कोहिमा. देशातील पहिला केबल रेल्वे पूल हा कोणत्या नदीवर उभारण्यात आला? गंगा, अंजी, गोदावरी, ब्रह्मपुत्रा. तर देशातील पहिला केबल रेल्वे पूल जो आहे तो अंजी नदीवर उभारण्यात आलेला आहे. अंजी नदीवर. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं योग्य उत्तर असणार आहे. ओके नेक्स्ट बारडोली सत्याग्रहाचे नेते कोण होते? सरदार वल्लभभाई पटेल, पंडित जवाहरलाल नेहरू, डॉक्टर राजेंद्र प्रसाद आणि आचार्य जे.बी. कृपलानी. बारडोली सत्याग्रहाचे नेते होते सरदार वल्लभभाई पटेल. हा सत्याग्रह गुजरात राज्यामध्ये केला होता. सुरत गुजरात या ठिकाणी जे शेतकरी होते त्यांना अधिकची साराबंदी लागली होती. त्याच्यावर सरदार वल्लभभाई पटेल यांनी सत्याग्रह केला आणि तो यशस्वी केला. त्यामुळे त्यांना सरदार ही जी पदवी होती, सरदार ही पदवी कोणी दिली तर जनतेने. सरदार ही पदवी त्यांना जनतेने दिली होती. ठीक आहे लक्षात असू द्या. महाबलीपुरमची स्थापना कोणी केली? पल्लव, पंड्या, चोला आणि चालुक्य. तर महाबलीपुरमची स्थापना जी आहे ती पल्लव यांनी केलेली. पर्याय क्रमांक 1 हे त्याचं बरोबर उत्तर असणार आहे. पल्लव. महात्मा गांधींचे राजकीय गुरु कोण होते? लाला लजपतराय, गोपाळकृष्ण गोखले, अरविंद घोष, बाळ गंगाधर टिळक. तर
महात्मा गांधींचे राजकीय गुरु होते गोपाळ कृष्ण गोखले. पर्याय क्रमांक 2 हे त्याचं बरोबर असणार आहे. गोपाळ कृष्ण गोखले. नेक्स्ट, पर्यावरण संरक्षण अधिनियम प्रथम केव्हा अस्तित्वात आला? महत्वाचा प्रश्न आहे, IMP प्रश्न आहे, बऱ्याचदा पेपरला विचारला गेला आहे आणि येऊ शकतो. 1985, 1986, 1987 आणि 1988. तर पर्यावरण संरक्षण अधिनियम जो आहे कायदा तो 1986 ला केला होता. का केला होता याचं कारण माहितीये, तो भोपाळ गॅस दुर्घटना झाली होती. बघा पार्श्वभूमी काय त्याची, 1984 मध्ये झालेल्या भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर भारत सरकारने पर्यावरणाचे रक्षण आणि सुधारणा करण्यासाठी एक सर्वसमावेशक कायदा करण्याची तरतूद केली. ओके, गरज ओळखली, त्यातून हा कायदा जन्माला आला. म्हणजे या कायद्याची काय झाली, निर्मिती झाली त्या भोपाळ गॅस दुर्घटनेनंतर. तसेच अन्य पण कायदे ते पण लक्षात ठेवा, जसं की वन्यजीव संरक्षण कायदा 1972, जल प्रदूषण प्रतिबंध नियंत्रण कायदा 1974, वायू प्रदूषण प्रतिबंधक नियंत्रण कायदा 1981. हे पण करून ठेवा, पेपरच्या दृष्टिकोनातून महत्वाचे आहे. नेक्स्ट, सुवर्ण मंदिर हे कोणत्या ठिकाणी स्थित आहे? अमृतसर, आग्रा, मुंबई, नवी दिल्ली. तर सुवर्ण मंदिर हे सर्वांना माहिती आहे, अमृतसर पंजाब या ठिकाणी स्थित आहे. अमृतसर पंजाब. ओके, चला अशा प्रकारे आज आपले 300 प्रश्न पूर्ण झाले. पहिले आपण 1 ते 100 घेतले, नंतर 101 ते 200, नंतर 200 ते 300. जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत व्हिडिओची लिंक शेअर करा, एवढीच विनंती आहे. कारण खूप मी मेहनत करून तुमच्यासाठी नोट्स पण बनवतोय. फक्त प्रश्न उत्तर घेत नाही, तर नोट्स पण आहे, PDF पण बनवून तुम्हाला द्यायचं आहे. ज्यांना बॅच घ्यायची असेल त्यांना मी नंबर दिलेला आहे, परत एकदा देऊन जातो नंबर 8329603029. या नंबरवर मला व्हॉट्सअपला मेसेज करा, त्यामध्ये मी तुम्हाला बॅच देऊन टाकणार, सॉरी PDF देऊन टाकणार. ओके, चलो आजचं लेक्चर इथंच थांबूया, लवकरच पुढील लेक्चरमध्ये आपण भेटू. धन्यवाद.